माफ करा, थोडासा टेक्निकल एरर आहे. शंकर श्री गिरिनाथ प्रभु
Wow, beautiful. This graceful performance is presented by Shri Lalita Ambika Nritya Shala, and the performers were Vaishnavi Dere, Vedanta Thitte, Sarika Rahane and Akshit Dubey. And sorry for the glitch, the previous performance which was pending, that is from Kalarati School of Dance.
शरणागत वीरवधूवर वीरवराभयदायक रे त्रिभुवन मस्तक शूलविरोधी शिरोधिकृतामल शूलकरे Such a graceful performance it was. After this performance, Mayur sir would like to do some announcements. हॅलो, नमस्कार. आपला शेवटचा परफॉर्मन्स बाकी आहे. ह्या परफॉर्मन्समध्ये जेही आर्टिस्ट असतील तुम्हाला ऑन स्टेज सर्टिफिकेट्स मिळणार आहे. तर अनाऊन्समेंट झाल्यानंतर उठून येईल असं अपेक्षित करू नका. बॅकस्टेजला येऊन थांबा. तिथे निशा आहे, तुम्ही तिला नाव सांगा, नंतर सर्टिफिकेट तिकडे येतील. कारण बरेच जण गेलेत, सगळ्यांची नावं घ्यायला 130-140 पार्टिसिपंट ते वेळ पुरणार नाही. सेकंडली जे लिंगायतवाणी वीरशैव समाजातनं जे आलेले होते तर सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन नंतर आर्टिस्ट कदाचित जातील. आपलं जे पुढचं डिस्कशन होतं की जे आपण त्या समुदायासाठी केलेलं होतं तर ते डिस्कशन पुढे चालू राहील. तर मी सर्व आर्टिस्टला विनंती करतो की ज्यांनी पार्टिसिपेट केलं आहे आणि आहे तिथे तुम्ही रिपोर्ट करा. तुमचं सर्टिफिकेट अनाऊन्स करून आम्ही स्टेजवर देऊ. थँक्यू. वाईट ओडिसीमध्ये होती ना माझी. Now we have the last performance of this program, and our performers are from Nrityavali Foundation, and the participants are Madhura Agashe, Pallavi Vagale, Arpita Siddhabatti, Hemangi Vaidya, Maya Shete, and Renuka Warir.
Thank you.
शंभो बाज डमरू डमरू बाज बाज डमरू डमरू बाज बाज डमरू डमरू बाज शंकर अतिव्रजन. धन्यवाद. अतिशय सकाळी 6:30 पासून तयारी झालेली आणि आपण अगदी वेळेत कार्यक्रम ठरल्याप्रमाणे वेळेत सुरुवात केली आणि वेळ संपायच्या आधी आपण कार्यक्रम संपवतोय. कार्यक्रमाची सांगता आपण जे उपस्थित पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना सर्टिफिकेट्स आणि गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करणार आहोत. खरं तर कोणत्याही कलाकारासाठी आमच्याकडे ज्यावेळेस आम्ही त्रिनेत्र महोत्सवाची संकल्पना मांडली त्यावेळेस आम्हाला अपेक्षित होतं की साधारणतः आपण 25 ते 30 परफॉर्मन्स आणि साधारणतः 3.5 ते 4 तासाचा इव्हेंट आपण घ्यावा, हा कार्यक्रम घ्यावा. पण आमच्याकडे 100पेक्षा जास्त ग्रुप्सने आमच्याकडे रिक्वेस्ट केली की आम्हाला परफॉर्म करायचं आहे. फर्स्ट कम फर्स्ट बेसिस या सर्ववरती आम्ही साधारणतः 35 ते 37 परफॉर्मन्सेस आम्ही या ठिकाणी सादर केलेले आहेत. आशा करतो की आपल्या सर्वांना हे परफॉर्मन्स आवडले असतील आणि जर आपल्याला आवडले असतील तर ते आपल्या आशीर्वादातून, आपल्या दोन्ही हाताच्या आशीर्वादातून आम्हाला लक्षात येईल की हा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी नक्की आवडलेला आहे. मी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर यावं आणि मी मयूर सरांना विनंती करतो की या ठिकाणी ज्या अगदी 2-3 वर्षाच्या मुलीपासून ते अगदी या कलाक्षेत्रामध्ये नैपुण्य आणि विशेष कामगिरी केलेल्या सर्व कलाकारांचं त्या एकाच रंगमंचावरती सादरीकरण झालेलं आहे. असा योग दुर्मिळ असतो खरं तर आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्व आर्टिस्ट थोडंसं ऑर्गनायझर म्हणून समजून घ्या. नंबर जास्त आहे, वेळेत उरकला आहे तरी थोडंसं वेळेत व्हावं. नाव सगळ्या आर्टिस्टनी लक्ष ठेवा. तुमचं नावाचं अनाऊन्समेंट झालं, सगळे इथेच आहेत, नावाचं अनाऊन्समेंट झालं की तुम्ही समोर याल. मुक्ता पाठक, सेवानिवृत्त यांनी स्टेजवर यावं. संतोष मलशेट्टी बसव सेवा प्रतिष्ठान यांनी स्टेजवर यावं. तसेच काशीनाथ त्र्यंबक अप्पा जनगाने लातूरकर यांनी स्टेजवर यावं. आणि जे पार्टिसिपंट होते यांना आपण जे सर्टिफिकेट देणार तर ते आपल्या हस्ते प्रदान करणार आहोत. ही विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करावा. तसेच शेषकांतप्पा ठेंगे, प्रशांतप्पा हिरकर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. डॉक्टर गंधे, दोन्ही डॉक्टरांनी स्टेजवर यावं. मुक्ता पाठक, नाव घेतल्यानंतर रेडी राहा सगळ्यांनी. मुक्ता पाठक, मुक्ता पाठक नाही आहे का? ओके. समृद्धी मुस्किन, रेडी रहा. समृद्धी मुस्किन, सईशा सावळकर, सईशा सावळकर, ज्ञानवी चौधरी, चला ज्ञानवी चौधरी नाही आहे. मायरा सॅरनॉट नाही आहे. प्रियंका कुलकर्णी बाजूला ठेवून द्या. काव्या महाजन, काव्या महाजन. देवश्री सातपुते, देवश्री सातपुते. रिशोना प्रधान, देवश्री सातपुते आहे का? ओके, रिशोना आहे. ओके, प्लीज अटेंडन्स द्या तुम्ही. श्रींजल अंबड, ओके. रुजवी शेट्टे,
रुजवी शेट्टे, गायत्री, सॉरी प्रोनाउन्सिएशन कदाचित चुकेल, HEDAOO, गायत्री त्रिशा मोरे, त्रिशा मोरे, D5 स्टुडिओ वॉकरचे स्टुडंट अन्विता पुजारी, ईशानी मालवडे, ईशानी आहे ओके, सौख्या पाटील, सौख्या पाटील, हात सौख्या पाटील आहे, काय नाव, तुझं नाव काय, ओके, ईशानी मालवडे ना, नेक्स्ट रती दगडे, रती दगडे, करता शुभश्री आडनाव राऊटरे, शुभश्री राऊटरे आहे, शुभश्री, सारिनी काळे, शारिनी काळे, निवा पवार, निवा पवार आहे, हात वरती करा प्लीज, आम्हाला कळत नाही, ओके, निवा पवार आहे, काव्या महाजन आहेस, तिकडे डॉक्टर स्नेहल घारगे, देवश्री नाही ना, बाही बाजूला ठेवली, रितिका नेने, रितिका नेने ओके, या रितिका नेने, निहारिका बी, निहारिका बी आहे, निहारिका या प्लीज, शिवानी घोलप, अनुपमा पानसे, अनुपमा पानसे, सृष्टी सुतार, अनुजा कारी, मधुरा अघाशे, जे आहेत प्लीज हात वरती करा, नाहीतर ते अनाउन्समेंट केल्यानंतर हात वरती करा, त्याच वेळी सर्टिफिकेट पाठवलं जाईल, त्याच्यामुळे गोंधळ होत नाही. रेणुका आहे, रेणुका व्ही आहेत ना, ओके, अर्पिता आहे, अर्पिता एस आहे, पल्लवी डब्ल्यू, पल्लवी वागळे, माया शेटे, स्वरांगी हिरकर आहे, तनिष्का वाजगे हे आहे ना, दर्शना जे, दर्शना जेठानिया नाही, दर्शना जर कोणाचे राहिले असतील सर्टिफिकेट्स कदाचित तर आम्ही तुम्हाला ते लिहून देऊ, थांबा थोडेच. कनिष्का, कनिष्का धामणे, कलांगण कथक अकॅडमीचे स्टुडंट्स आहेत, श्रुतिका ढोकरे, श्रुतिका आहे या, कलांगण जे आहेत सगळे रेडी राहा, श्रावणी अंबड, सुमेधा मोंड, सुमेधा एम, सानवी एस, सानवी, स्वरा बी,
गार्गी बोंडे, गार्गी बी, आरोही विभूते, तनिष्का जोशी, आभा कुलकर्णी, ईशा अग्निहोत्री, कलिका दारवेकर, कलिका नाही आहे, ओके, केशवी कुलकर्णी, ओके, तेजस्विनी जोशी, वैष्णवी जोशी, वैष्णवी जोशी आहे ना, नाही आहे का, आहे वैष्णवी जोशी, आरोही अडकर, आरोही, ओके, आद्या जोशी, आद्या जोशी आहे, आहेत ना, अच्छा, ओके, माधवी राठोड, श्रेया गायकवाड, वैष्णवी मोरे, अनुजा लिमये, वैष्णवी ओके. अजून कदाचित कोणाचे मिळाले नसतील, तुम्ही रिपोर्ट कोणाकोणाचे बाकी आहेत अजून, ओके. आता आपण एक ग्रुप फोटो घेऊ का, एक तुम्हाला सगळ्यांना सर्टिफिकेट्स मिळतील. आता ज्यांनी रिपोर्ट केलं होतं त्यांचे आम्ही बॅक ते काढावे लागतील. सगळ्यांनी या, आपण एक ग्रुप फोटो घेऊयात, आम्ही बाकीच्यांना बॅकस्टेज देऊ. हा कार्यक्रमाचा एक भाग इथे संपतोय डान्स प्रोग्रामचा. पुढचा पार्ट जो आहे, जे वीरशैव लिंगायत समाजातनं जी आली होती त्यांचं डिस्कशन जे ठरलेलं होतं ते आपण याच्या पुढे होणार आहेत. त्याच्यामुळे आर्टिस्टनी हा कार्यक्रम फोटोसाठी बघतो, तर हा प्रोग्राम झाल्यानंतर गेलं तरी चालेल. एक सर्व पॅरेंट्स आणि कलाकारांना विनंती आहे, आम्ही ऑर्गनायझर म्हणून तुम्हाला फोन करून, ॲटलिस्ट केअर NGOचं प्रोग्राम छान व्हावा म्हणून आम्ही तुम्हाला काही फोन करून इन्स्ट्रक्शन देत असतो. ट्रॅक वेळेत पाठवा, नाव व्यवस्थित लिहा, स्पेलिंग एरर होऊ देऊ नका. कारण की एक चूक झाली, म्हणजे आज ट्रॅकमध्ये एक चूक झाली, बघितली असेल तुम्ही ती, तर ही चूक होऊ नये म्हणून आपण ट्रॅक व्हेरिफिकेशनला बोलवलं होतं ऑफिसला. तर तुम्हाला तुमच्यापैकी कुणी असेल, ते का बरं बोलवलं की इथे तो कलेचा आणि कलाकाराचा अपमान होऊ नये म्हणून. मग आम्ही बिझी होत सर, मग आम्ही ट्रॅक बरोबरच पाठवला आहे, प्लीज असं म्हणू नका. कारण की आपल्याला सगळ्यांना कार्यक्रम छान करायचा असतो, त्यात मयूर किंवा आरोही कोणाचा संबंध नसतो, तिथं त्या कलेचा सन्मान असतो. तर त्याच्यामुळे याच्यानंतर तुम्ही केअर NGOमध्ये, आज डॉक्टर सरांनी एक एक्सक्यूज दिलं, खरं तर ते मला व्यक्तिगत आवडलं नाही, पण काहीतरी नियम आपण चांगल्यासाठी केलेले असतात. तुम्ही आज बघा, काहीतरी आपण नियम लावले होते, परिणामी प्रोग्राम वेळेत सुरू झाला, वेळेच्या अगोदर संपला आहे. अदरवाईज प्रोग्राम उशिरा सुरू होतो, उशिरा संपतो, असं होतं. ते होऊ नये. त्याच्यामुळे जे हे इन्स्ट्रक्शन्स आमच्या NGOकडनं गेलेले असतील, आज एक्सक्यूज एका ग्रुपला मिळाला आहे, पण याच्यानंतर एक तर मी असेल तर एक्सक्यूज नसेल, असं असेल. त्याच्यामुळे जे पण नियम आम्ही सांगू तर ते सगळ्यांनी नियम फॉलो करा, नाहीतर प्रोग्राम व्यवस्थित एक्झिक्यूट होत नाही. सगळ्या आर्टिस्टला विनंती आहे की तुम्ही स्टेजवर या, आपण एक ग्रुप फोटो घेऊ, सगळ्यांनी या. एक मिनटं, काही आहे, वैष्णवी डेरे या, वेदांत तिटे, सारिका रहाणे, अक्षित दुबे, पवन त्रिभुवन, मुक्त पाठक, श्री लास्य अकॅडमीचे हे विद्यार्थी आहेत. नित्या तेले,
ईशा मनिका कन्नन, अन्वी सांभारे, लास्ट अकॅडमीची विद्यार्थिनी दिविजा पाटील, उर्विजा पाटील, तनया अमित कानिटकर, तनया अमित कानिटकर, संपदा खांडेकर, अंशु गायकवाड, ऋतिका भोसले, मायरा कांबळे, मनस्वी सोहनी, स्पृहा सागर पाटील, स्पृहा सागर पाटील, अनायशा मनोज नारवारिया, अनायशा, अवनी धवल देशपांडे, वाकडसी D5 स्टुडिओचं प्रशस्तीपत्रक आहे. D5 स्टुडिओचे कोणी असेल त्यांनी पटकन रंगमंचावरती येऊन प्रशस्तीपत्रक घ्यावं. मी डॉक्टर गांधे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. तसेच निशा गोंधळे हिलाही विनंती करतो तिने स्टेजवर यावं. तन्वी बोकाडेकर, नव्या चौधरी, शुभ्रा कदम आणि नृत्यवंदन अकॅडमी. नृत्य रूपांगण स्कूल ऑफ कथकच्या निकिता कराळे, वैष्णवी पुजारी, मी अनुप आकाशे निशा गोंधळे यांनाही विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं. आयुषी शहा, जीविका कोळी, अनघा कोरे, केत दासरी, काशवी दासरी, प्रियंका कुलकर्णी आहेत, प्रियंका कुलकर्णी, मायरा सरनोत आणि देवश्री सातपुते, तनिष्का वासगे. हॅलो, सर्व डान्स आर्टिस्टला रिक्वेस्ट की एक ग्रुप फोटोसाठी या. व्हॉलेंटियर्स या कार्यक्रमासाठी ज्यांची मदत झाली सगळ्यात पहिले निशा गोंधळे, मागच्या 1 महिन्यापासून ज्यात कामात आहे. योगिनी कोठाळे, आज ज्याचं सगळ्यात डान्स प्रोग्राममध्ये ते सगळ्यात क्रुशल काम असतं ट्रॅकचं मॅनेजमेंट. दिग्विजय नेहमी सारखा तो आज आमच्यासोबत होता सकाळी 5 खूप छान काम केलं. फोटोग्राफीसाठी मंजिरी फोटोग्राफी, आज जरा मी नाराज आहे उशीर झाला म्हणून. आणि मल्लेश सरांची व्हिडिओग्राफी,
विजय सरांची लाईट्स तुम्ही जे बघितलेत, तर आज पहिल्यांदा खरं तर विजय सरांसोबत कनेक्ट झालो, पण खूप छान सर्व्हिस दिली विजय सर तुम्ही, तर तुमचेही आभार. आणखीनही बऱ्याचशा व्हॉलेंटियर्सनी केलं. आज आता ते इथे नाही आहेत, तर सिम्बायोसिस कॉलेजचे ओजस नावाचा एक मुलगा आणि त्यांची 12 जणांची टीम ज्यांनी बाहेर तुम्हाला तिकीट चेकिंगसाठी ॲज अ व्हॉलेंटरी हेल्प केली, तर त्यांचेही आभार. आणखीनही आमची जी नेहमीची मुलं आहेत, अर्चित, मयुरेश त्या स्टेजवर योगिनी, नील, विराज, अवनी, साई, जो तुमच्याकडे तुमच्यासोबत जो फिरत होता महादेव होऊन, तर तोही आहे साई वाजगे. सगळ्या डान्सनी पार्टिसिपंट प्लीज या आणि आपण ग्रुप फोटो घेऊया. तत्पूर्वी हेमांगी सर्टिफिकेट कलेक्ट करेल. हेमांगी सगळ्यांनी या प्लीज, एक ग्रुप फोटो घेऊया. सर्व व्हॉलेंटियर्स, त्याचबरोबर ज्यांचं अतिशय सुंदर अँकरिंग आहे, कुठलाही विषय सांगा, आदल्या दिवशी सांगितलं दुसऱ्या दिवशी अँकरिंग जबरदस्त करतात असे आमचे मित्र डॉक्टर वडोदरे, त्याच्यानंतर सत्यजित सर, नम्रता पंडित मॅडम, तसेच डांगेताई ज्यांना आकाशवाणीला कार्यक्रम असल्यामुळे त्यांना जावं लागलं, परंतु त्यांचाही नामोल्लेख केल्याशिवाय या कार्यक्रमाचं म्हणजे आभार मानणं पूर्ण होणार नाही. त्या डांगेताई, डॉक्टर वडोदर सरांना विनंती, त्यांनी स्टेजवर थांबावं. ताई, सत्यजित सर थांब. इकडे समोर ज्या कलाकारांचे हाईट्स जास्त आहे त्यांनी थोडंसं गुडघ्यावर जर लहान मुलांना बसता आलं तर बसा थोडंसं, म्हणजे मागचे गेस्ट पण. इकडे समोर वेट चलो थँक्यू. एक मिनटं, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ज्या सगळ्या प्रोग्राममध्ये तुम्हाला क्यूमध्ये ज्यांनी कोऑर्डिनेट केलं, श्रुती मराठे, त्यांनी ह्या कार्यक्रमाचं सगळं क्यूइंगचं काम बॅक अगोदर आणि आज सगळं केलं. श्रुतीताई एक्स्ट्रीमली सॉरी, मला काम युजर लक्षात नाही. प्लीज क्लॅप. बाकीच्यांना मी काही आभार मानणार नाही, कारण की तुम्ही आमचेच मेंबर आहात. तू जरी मानत नसला तरी मी परत डॉक्टर वडोदरे यांना विनंती करेल की तुमच्या सह अँकर्स यांचा सन्मान आपण करावा. सत्यजित सर, ह्याच कार्यक्रमात आमची ओळख झाली, पण खूप छान व्यक्ती आणि खूप छान पर्सनॅलिटी, तर सत्यजित सर, तर तुमचेही आभार. नम्रता ताई, तुमचेही आभार. तुमचे आभार नाही, तुमच्याकडनं पार्टी घेणार आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी अप्रोच झालेलो होतो. खरं तर सुरुवातीला संकल्पना अशी होती की आपण जे शिवाला मानणारे जी काही लिंगायत कम्युनिटी त्यांना घेऊन हा कार्यक्रम करायचा. आम्ही 8-10 दिवस तो प्रयत्न केला, परंतु असं लक्षात आलं की परफॉर्म करण्यासाठी म्हणजे भरतनाट्यम असेल किंवा कथ्थक नृत्य प्रकारामध्ये कुणाचाही रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे NGO ज्या धर्तीवर कार्यक्रम करते तो कार्यक्रम प्लस त्याच्यात सँडविच म्हणजे त्याच्यामध्ये लिंगायत समाजासाठी आपण केअर गेस्ट म्हणून आपण बोलवायचं आणि मग एकत्रित एकदा समक्ष मुलाखत असा ही संकल्पना होती. आणि त्या संकल्पनेला महाराष्ट्र वीरशैव सभेचे श्री होनरावजी यांनी उत्स्फूर्त अगदी एका फोनच्या कॉलवर रिस्पॉन्स केला आणि त्याच्यामुळे हे मूर्त स्वरूप म्हणजे हायब्रिड मॉडेल तयार झालं. परंतु हे हायब्रिड मॉडेल न ठेवता पुढच्या वेळी म्हणजे जर समजा महाशिवरात्रीला आता वीकडे असल्यामुळे कदाचित रिस्पॉन्स कमी असावा,
तर पुढच्या वेळी म्हणजे तुमच्या सगळ्यांचे सजेशन्स, कारण काय होतं त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर जे काही आपण सजेशन्स घेतो तर त्याच्यामुळे सगळा गोंधळ होतो आणि जी कुणी बरीच समाजातली मंडळी ते ग्रुप सोडून देतात, एकमेकासोबत ओळख होत नाही. याच्यामध्ये पहिला जो प्राथमिक जो काही आपला प्रयत्न आहे तो एकमेकाची ओळख होणं. म्हणजे पुण्यामध्ये आमच्या संभाजीनगरमध्ये मधनं आलेले जवळजवळ 400-500 कुटुंब आहेत. तसंच साताऱ्यातनं, तसंच उस्मानाबादमधनं, तसं लातूरमधनं, तसं इकडे कोल्हापूर, सोलापूर सगळीकडनं समाज इकडे एकवटलेला आहे. परंतु एकमेकासोबत ओळख व्हावी आणि ती ओळख करताना म्हणजे आपल्याकडे एक टिपिकल पद्धतीने वधूवर मेळावे ठेवले जातात. त्याच्यामध्ये ज्यांची लग्न 4-5 वर्ष जमलेली नाही तीच लोक येतात असं आमचं निरीक्षण आहे. आणि त्याच्यामुळे तसं न होता म्हणजे आबाल वृद्ध सगळ्यांनी एकत्रित येऊन कार्यक्रम ठेवावा अशी संकल्पना होती. परंतु तरी ती प्युअर संकल्पना आपल्याला राबवता आलेली नाही आहे. परंतु ह्या कार्यक्रमानिमित्त आता तुम्ही जे आलेले आहात त्यांना आम्ही परत एकदा विनवणी करू की आपण आईदर मग महाशिवरात्र तर घेत झालेली पण दर महिन्याला होणारी शिवरात्र असेल, प्रदोष असेल, त्यानिमित्ताने एखादा सांस्कृतिक कार्यक्रम आणि तो 1.5 तासाचा 1.25 तासाचा सांस्कृतिक कार्यक्रमानंतर एकमेकासोबत चर्चा आणि ओळख. प्रायमरी आपण हा असा उपक्रम आमचा आहे, कारण NGOचं काम सामाजिक लेवलला वेगळं आहे. त्याच्यामध्ये कला संस्कृती संवर्धनातनं पर्यावरण रक्षण हे काम आहे. परंतु आमच्या मातोश्री सौलताबाई ठेंगे यांची इच्छा होती की तुम्ही जसं ॲट लार्ज कम्युनिटीचं काम करतायत ते करत असताना केवळ लिंगायत समाजासाठी तुम्ही एकत्रित आणण्याचं तरी काम करावं. आणि त्या उद्देशाने आपण ती जी केअर गेस्ट म्हणजे जे काही व्हॉट्सॲप ग्रुपवर आहेत त्यांना सगळ्यांना समजलेलं असणार आहे की केअर गेस्ट म्हणून आपण सगळ्यांना सन्मानाने इथे बोलवायचा प्रयत्न केला. ऑलमोस्ट 1000 एका ग्रुपवर आणि दुसऱ्या ग्रुपवर 300 लोक होते. असं वाटलं होतं की सगळं ऑडिटोरियम फुल होईल. त्याच्यामुळे जी ट्रॅडिशनल केअर NGOसाठी जी काही आम्ही लोक बोलवतो त्याचे स्लॉट आम्ही कमी ठेवले यावेळी की आपला लिंगायत समाज महाशिवरात्रीच्या निमित्ताने येईल आणि आपले एकमेकासोबत ओळख होईल. पण एनिवे जे आले तेही भरपूर आहेत. याच्यानंतर आपल्या सगळ्या सजेशन्स ऐकून आपण परत एकत्रित येण्याचे कार्यक्रम आपण अगोदर ठेवणार आहे. कारण त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर कुणी काहीतरी वेगळंच टाकतं तर ते सगळे आणि परत आपल्याकडे ज्या काही वेगवेगळ्या संघटना झालेल्या आहेत तर त्या संघटनांच्याही पदाधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की शेवटी समाज म्हणून एकत्रित येण्याचं उद्दिष्ट आहे. त्याच्यात कुठली संघटना किंवा कुठले हेवेदावे काहीही नाही आहे. आणि कुठलाही कार्यक्रम ठेवताना आपण याच्यामध्ये कुठली देणगी शुल्क आपण आकारणार नाही आहे. म्हणजे फक्त समाज एकत्रित यावा या उद्देशाने आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. हा हायब्रिड मॉडेल जरी असला तरी परत जर आपल्या सगळ्यांचा जर काही रिस्पॉन्स मिळाला, कारण एकंदरीत जो रिस्पॉन्स व्हॉट्सॲप ग्रुपवर वाटत होता की जवळजवळ 700 ते 800 लोक येतील, त्या दृष्टीने आम्ही फराळाचंही नियोजन केलेलं होतं. परंतु ते हायब्रिड मॉडेल असल्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी डिक्लेअर करता येत नव्हत्या. परंतु जर फक्त युनिक समाजासाठी जर कार्यक्रम आपल्याला ठेवता आला तर त्यावेळी तो आपल्याला ऑफिशियली डिक्लेअर करून त्या पद्धतीने पुढे प्रोसीड होता येईल. तर जे काही सजेशन्स असतील मी मान्यवरांनाही विनंती करेल की ह्या कार्यक्रमात आपल्याला काय वाटलं त्याही आपल्या भावना व्यक्त कराव्यात. तसेच प्रेक्षक म्हणून जो काही समाज बांधव आहेत आणि त्यांच्या जे काही इच्छा, आकांक्षा, अपेक्षा ज्या काही त्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या ऐवजी समक्ष येऊन व्यक्त कराव्या आणि एकमेकासोबत ओळख करावी ही विनंती. तर मी सर्वप्रथम आजचे ज्यांच्याशी मी पहिली चर्चा केलेली होती आदरणीय बाळासाहेब भोनरावजी यांना विनंती करेल की त्यांनी मनोगत व्यक्त करावं आणि या कार्यक्रमात काय अजून काही सुधारणा करता येईल, कशा पद्धतीने कार्यक्रम करता येईल याबाबतही सूचना कराव्यात. तसेच समाज बांधवांची संख्या आता प्रत्यक्ष संख्या अतिशय कमी आहे. परंतु आपण जे काही गुगल फॉर्म दिलेले आहेत QR कोड आणि गुगल फॉर्म तर त्याच्यावरही आपल्या काही इच्छा, आकांक्षा, अपेक्षा समाजासाठी काय करावं या जर काही असतील सजेशन्स असतील तर त्याचा निश्चित विचार होईल. आदरणीय होनराव सर. धन्यवाद. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेस वंदन करून मनोगत व्यक्त करतो. प्रथमतः संयोजक आजच्या या कार्यक्रमाचे यांचे मनपूर्वक आभार. कार्यक्रम अतिशय छान, सुंदर, वेळेवर संपन्न झाला.
आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ही अभिनंदनीय गोष्ट आहे. मयूर ढेंगे आणि सविताताई कोठाळे या बहीण भावांच्या, आपल्या लिंगायत बहीण भावांच्या संयुक्त प्रयत्नाने आणि केअर फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी या सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजासाठी, राष्ट्रासाठी काहीतरी करावं ही त्यांच्या मनातली चांगली संकल्पना आहे. आणि त्याच भावनेतून त्यांनी आज हा कार्यक्रम आयोजित केला. त्रिनेत्र महोत्सव म्हटले, महाशिवरात्रीच्या पवित्र पावन अशा दिनी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. खूप खूप अभिनंदन. आपले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. आपण हे जे एक संस्थेच्या माध्यमातून उपक्रम चालू करून जो एक मार्ग निवडला आहे तो निश्चितच वाखाणण्यासारखा आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लहान मुलं मुली, ज्येष्ठ असतील, यांच्या कलागुणांना एक उत्कृष्ट असं व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. निश्चितच चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर मध्यंतरामध्ये मयूरने आपलं एक मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाच्या मागची संकल्पनाही त्यांनी विशद केली. ती अतिशय उत्तम होती की या माध्यमातून सर्वांनी एकत्र यावं. त्यांचे कलागुण आपल्यासमोर आपल्याला माहिती पडतात, त्यांच्यामध्ये केवढी मोठी प्रतिभा आहे, प्रतिमा आहे. आणि त्याचबरोबर समाजातील अशाच प्रतिभासंपन्न मुलामुलींना, कर्तृत्ववान व्यक्तींना वाव देण्याचा त्यांचा हा एक प्रयत्न आहे. फार चांगली संकल्पना आहे, फार चांगला उपक्रम आहे. महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेतर्फे आमचं आपणास आजही दिलंय आणि इथून पुढे प्रत्येक कार्यक्रमाला आमचा सहकार्य राहील आणि सहभागही राहील. आणि आपण असेच कार्यक्रम घेत चला, समाजोपयोगी, समाज हितावह, त्यास आमचा संपूर्ण पाठिंबा राहील. आणि मी संस्थेच्या वतीने, माझ्या वतीने आपल्या या कार्यक्रमास, उपक्रमास, आपल्या या जी काय आपण संकल्पना आपली घेऊन कार्यक्रम पुढे चालवला आहे त्यास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर मी एक प्रतीक निठवे तसेच डॉक्टर गांधे यांनाही विनंती करतो की आपणही स्टेजवर यावं. आपल्या समाजामध्ये काम करत असताना असं झालेलं आहे की बऱ्याच वेळी वयोवृद्ध मंडळी समाजाचं काम म्हणून हे सगळं करत असतात आणि तरुणही कुठेतरी मागे राहते. त्याच्यामुळे किमान तुम्ही काही जबाबदारी घ्या, अगर नका घेऊ, तुम्हाला इथे येऊन बसावं लागणार आहे. त्यानंतर मी विनंती करतो काशीनाथ जनगाने यांनी आपले मनोगत व्यक्त. शरणार्थ. मी काशीनाथ त्र्यंबकप्पा जनगावे, एस टी महामंडळामध्ये वरिष्ठ कार्याध्यक्ष, आगार प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालेलो आहे. गेली 12 वर्षे झाली सेवानिवृत्त होऊन. मी सध्या आपल्या समाजाचं वधूवरांचं काम करतो. माझी म्हणजे निशुल्क काम करतो. माझी कसलीच 1 रुपयासुद्धा फीस नाही. समाजाचं आपल्याला काही देणं लागतंय ह्या हिशोबाने आपला जो स्वभाव आहे तो बसू देत नाही. म्हणून मी इथं महर्षीनगर भागामध्ये, मुकुंदनगर महर्षीनगर भागामध्ये राहतोय. काशीनाथ त्र्यंबकप्पा जनगावे. आणि आमच्या लातूरला वीरशैव समाजाचं काम खूप मोठ्या प्रमाणात आणि मोफत वधूवर मेळावा होतो. गेली 12-13 वर्ष हा मेळावा चालतोय. आणि प्रत्येक मेळाव्याला मी 4 दिवस अगोदर तिथं असतो. मी महर्षीनगर मुकुंदनगरमध्ये राहतोय. माझा फोन नंबर आहे 9552945466. आपल्याला मुलगा मुलगी काही असेल, माझा आपलं खारीचा वाटा म्हणून मी वधूवर सूचकचं काम करतोय. तर आपल्याला कधी अडचण आली महर्षीनगरमध्ये मी फोन केला तरी मी आपल्यापाशी येऊन मी आपली सेवा देत जाईल. मी महर्षीनगर
भागामध्ये एक हनुमंताचं मंदिर आहे, तिथं गेली 12 वर्षे झालं सेवेकरी म्हणून आहे. धन्यवाद. धन्यवाद जगनानीजी. मुळातच आपण जे काही वधूवराचं जे काही काम करतायत, आता हे करत असताना आम्ही जो काही व्हॉट्सॲप ग्रुप केवळ त्रिनेत्र महोत्सवासाठी ज्यावेळी तो व्हॉट्सॲप ग्रुप सुरू केला, त्याच्यातला 90% लोकांचं लगेच सुरू झालेलं होतं बायोडाटा शेअर करणं. आणि केवळ ते बायोडाटा शेअर केल्याने मला नाही वाटत की योग्य स्थळं जुळतात, स्थळं मिळतात. आणि त्याचाच एक म्हणजे याचा एक आपण भागही तोच बनवायचा आहे की हळूहळू आपल्या भेटीगाठी वाढल्यानंतर समक्ष भेटी होतात आणि त्याच्यातनं लोक समजतात. म्हणजे अगदी बऱ्याच वेळी मी म्हणजे काही लोकांचे तर फोन आले, आम्ही त्यांना बऱ्याच वेळी म्हणजे सुरुवातीला आम्ही सगळ्यांचे सजेशन्स विचारलेले होते की आपल्याला जो त्रिनेत्र महोत्सव शिवशक्ती आराधना या नावाने करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला शिवपार्वतीची गाणी, भजन आणि नृत्य प्रकार ठेवायचे आणि सगळ्या समाज बांधवांचे आपण सजेशन्स घेऊ या उद्देशाने तो ग्रुप सुरू केलेला होता. परंतु लक्षात आलं की जेवढेही समाज बांधव त्या ग्रुपवर जॉईन झाले त्या प्रत्येकाच्या डोक्यात एकतर आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न हेच त्याच्यामध्ये दिसत होतं. आणि ते जे काही त्यांची जे व्हॉट्सॲप ग्रुपवरची जी काही ती म्हणजे त्याला काय घालमेल आम्ही पाहिली आणि ती घालमेल केवळ व्हॉट्सॲप ग्रुपपुरती सीमित राहून ते काही सॉल्व्ह होणार नाही. त्या अनुषंगानेच आपण शक्यतो आता दर 3 महिन्याला एकदा एकत्रित येण्याचं ठरवूया. ते करत असताना सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्रित येणं, एकमेकासोबत ओळख वाढवणं, आपण समक्ष भेटणं आणि त्याच्यानंतर निश्चितच म्हणजे आमचं भविष्यामधले जे काही NGOच्या संस्थेच्या वतीने आम्ही बालदिवाळी पहाट एक कार्यक्रम ठेवलेला होता. आता तो फक्त बालदिवाळी पहाट तो जनरल होता. आमच्या आईची संकल्पना होती की तुम्ही लिंगायत समाजासाठी करावं, तर त्या दृष्टिकोनातून आपण एखाद्या वेळी वसंतोत्सव केवळ लिंगायत समाजाच्या मुलांसाठी आपण ठेवू शकू किंवा बालदिवाळी पहाट आपल्याला करता येईल. आणि मग त्या निमित्ताने एखादा शनिवार रविवार ज्यावेळी आपण एकत्रित येऊ, एकमेकासोबत ओळख होईल. कारण इथे काय झालेलं आहे की जो मी जसं सांगितलं आम्ही संभाजीनगरचे आहेत, आमच्या नात्या गोत्यातल्या लग्नाला आम्ही जातो पण इतर समाज बांधव आमच्या परिचयाचे नसतात. आता मगाशी साताऱ्याचे आपल्यालाही विनंती आपण स्टेजवर यावं. साताऱ्याचं भरपूर मोठा समाज इथे आहे परंतु त्यांना फक्त साताऱ्याचीच लोक माहिती आहे आणि ती जी काही त्या वधूवर सूचक मंडळ आणि ते जे काही आहे त्याच्यात तीच घालमेल असते की आमच्या ओळखीचे पण पाहिजे आणि पुण्यात स्थिर स्थावर पण पाहिजे. तर त्याच्या दृष्टीने आपण एक 4-5 कार्यक्रम झाल्यानंतर निश्चित याचाही आपण प्रत्यक्ष भेटीचा कार्यक्रम ठेवू. परंतु माझं असं निरीक्षण आहे, माझी पुतणी किंवा माझी आता साडूंची मुलगी डॉक्टर जोडपे, तिला ज्यावेळी मी म्हणतो की अगं जा वधूवर सूचक मंडळाच्या तिथे जायचं, तर त्यांना ते एक त्याचा नॉशिया असतो. आणि त्याचं कारणही असं आहे की तिथे ज्यांची लग्न 4-4, 5-5 वर्ष जमली नाही तशीच लोक जमतात असं त्यांचं म्हणणं आहे. आता मला माहिती नाही, माझा या क्षेत्रातला अभ्यासही कमी आहे, परंतु आपण असं काहीतरी एखादा कार्यक्रम ठेवूया. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले जे काही म्हणजे आपण जर इतर कम्युनिटीजमध्ये पाहिलं तर सांस्कृतिक कार्यक्रम तरुणांचे जर आपण ठेवले तर त्या निमित्ताने आपोआप ओळख होणार आहे. एम्प्लॉयमेंटच्या अँगलने पण आपण एकमेकाला भेटी होतील अशी या कार्यक्रमाची थीम आपण आखूया आणि त्याच दृष्टिकोनातून काही सजेशन असतील तर ते कळवावे. पुढे मी संतोष मलशेट्टी आपण विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना शरणार्थी विश्वगुरु महात्मा बसवांना अर्धमंत्र स्मरण करून आज अत्यंत चांगला कार्यक्रम आयोजन केला. गेल्या 10 वर्षापासून बसवसेवा प्रतिष्ठान हा पुण्यामध्ये कार्य करत असते. इथं महात्मा बसवेश्वर पुतळ्याचं इथं स्वच्छतेचं काम आणि 10 वर्ष झाल्याने रक्तदान शिबिर समाज एकत्र यायला पाहिजे हा सतत प्रयत्न असतात. त्याच्यामध्ये वयवर्ध लोक जास्त असतात. आम्ही खूप प्रयत्न करतो यंग जनरेशन ह्याच्यामध्ये यायला पाहिजे असं सर्वांना विनंती आहे. शरणार्थी. आपण जे तरुणांनी एकत्रित यायला पाहिजे त्या दृष्टिकोनातच आपण काय कार्यक्रम ठेवल्यावर तरुण येतील याचं मनोगत मी डॉक्टर गांधींना व्यक्त करायला सांगेल की आपण जर तरुणांना एकत्रित आणायचं तर आपल्याला काय करावं लागेल. सगळ्यांना नमस्कार. शिवसरनाथ. जसं सर म्हणताय तरुणांनी यायला पाहिजे, त्याच्यासाठी प्रत्येकांसाठी हे असलं पाहिजे की प्रत्येकाच्या अभ्यासाच्या किंवा शैक्षणिक याच्यामधून प्रत्येकाने थोडा वेळ काढला पाहिजे. जसं की माझं पण यावेळेस नाही झालं जमलं म्हणजे डान्स परफॉर्मन्स वगैरे करणं. मी रागावलेलो आहे आणि तुमच्या दोघींवरही माझा राग आहे आणि तो राग कधी निघेल तर तुम्ही ज्यावेळी पुढच्या वेळी कोऑर्डिनेटरच्या भूमिकेत याल त्यावेळी नक्कीच. पण हे माझं म्हणजे सगळ्यांचंच असं असेल मे बी की शैक्षणिक याच्यामध्ये सगळेजण असणार आहे
त्यामुळे पण त्याच्यामधून वेळ काढून नक्कीच प्रत्येकाने थोडा आपला जो पण खारीचा का होईना वाटा जो असेल तो दिला पाहिजे. तेवढंच एक मला वाटतं. बाकी तर कार्यक्रम उत्तमच आहेत सगळे. डॉक्टरच्या मनोगतानंतर मी आमचा मामाचा मुलगा प्रतीक निटवे याला विचारेल की आता यांनी व्यक्त केलं की सगळे वयोवृद्ध मंडळी येतात, तरुणांना स्टेजवर आणण्यासाठी ओळख वाढवण्यासाठी काय करता येईल सुचवावं. सर्वप्रथम सर्व मान्यवरांना शिवशरणार्थ. स्पेशली सर तरुणांना जर एकत्रित आणायचं असेल तर मला वाटतं की सर्वप्रथम आपल्याला त्यांचा कॉमन इंटरेस्ट सर्वप्रथम तो आपल्याला शोधावा लागेल. कारण आपण एक म्हणजे अचानक सांगितलं की चला आपण एकत्र जमू, समाजाबद्दल काही डिस्कशन करू, तसं कोणीही आजच्या जनरेशनचं कमीत कमी आजच्या तरुण जनरेशनचं अचानक कोणी येऊन तो फंक्शन अटेंड करणार नाही. फर्स्ट ऑफ ऑल यू विल हॅव टू गिव्ह सम पर्क्स. समजून घ्या तुम्हाला काही लालूच द्यावं लागेल नवीन जनरेशन, जसं आपण लहान मुलांना देतो की जरा तू अभ्यास कर मी तुला एक चॉकलेट देईल. ही लालूच ही आहे की तुमचे लग्न समाजात होतील नाही सर. आणि ही जी बुजुर्ग मंडळी आहे त्यांच्या डोक्यातल्या चिंता आणि त्यांचं जे काही व्हॉट्सॲपवरचे जे काही इमोशन एक्सप्रेशन जे आहेत, म्हणजे चुकत असेल तर मला सांगावं, पण मला असं वाटतंय. नाही सर, प्रत्येकजण लग्नाचा विचार पण करत नाही सर. बिकॉज लग्नाचा विचार येतो सर 27 किंवा 28 वर्षानंतर मुलं विचार करतात आजच्या जनरेशनमध्ये. तर आपण जनरली जर पाहिलं तर 20 ते 24 वर्षांच्या मुलांना किंवा मुलींना जर आपल्याला अट्रॅक्ट करायचं असेल तर सगळ्यात प्रथम मी कॉमन इंटरेस्ट काही असू शकतं, आय डोंट नो, बट असू शकतं त्यांचाही. जर आपण कॉमन इंटरेस्ट शोधला तर हे जर सुरुवातीला ते येतील, नंतर त्यांना या फंक्शनचं महत्त्व कळेल, इम्पॉर्टन्स कळेल, त्याच्यानंतर ते आणखी आपल्यासोबत 1-2 जणांना घेऊन येतील. आय थिंक दॅट विल डेव्हलप अ चेन रिॲक्शन. बरोबर आहे. त्याच दृष्टिकोनात आपण आधी सांस्कृतिक कार्यक्रम केलेली आहे. मला असं वाटतं की ही फर्स्ट स्टेप आहेच. थँक्यू. यानंतर मी साताऱ्याच्या आप्पांना विनंती करेल की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि समाज युनायटेड करण्यासाठी काय करता येईल हे कळवावं. हॅलो, मी तसा सातारचाच आहे, पण सध्या पुण्यामध्ये काही दिवस मुलाकडं वास्तव्य आहे. पण आपल्या लिंगा सर्व समाजातले समाजामध्ये बऱ्याचशा अशा ग्रुप निर्माण झालेले आहेत की त्यामध्ये ठिकठिकाणी वधूवरांची माहिती मिळवली जाते, वधूवर मिळायला सोयी केल्या जातात. पण आजकाल आपल्या समाजामध्ये असा प्रॉब्लेम झालेला आहे की प्रत्येक मुलगी म्हणती मला पुण्यातलाच मुलगा हवा आहे, मुलाचं घर हवं आहे, मुलाच्या घरी शेती हवी. असं ह्या मुलींच्या इतक्या अपेक्षा वाढल्यामुळं आता माझ्या उदाहरणार्थ माझ्या बहिणीचाच मुलगा महाबळेश्वरसारख्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय मोठा आहे, दुकानामध्ये कामगार आहेत, त्यांची घरदार आहेत, तरी कुठलीही मुलगी म्हणत नाही की मला महाबळेश्वरमध्ये द्या म्हणून. कारण प्रत्येक मुलीची अपेक्षा आहे की शहरामध्ये असावा. मग अशा म्हणजे पालकांच्या मुलांनी एवढं शिक्षण, एवढी प्रॉपर्टी असून त्यांनी त्यांचं लग्न कधी होणार, हे हा प्रश्न हा समाजामध्ये फार मोठा गंभीर निर्माण झालेला आहे. तरी इथं पुढे बसल्या सर्व पालकांना अशी मी विनंती आहे की आपण सर्व समाजामध्ये असं सांगायला पाहिजे की मुलाचा व्यवसाय बघा, मुलाचं कर्तृत्व बघा. नोकरीमध्ये फारच मोठं असं प्रोग्रेस आहे असं काही कुठं जात नाही. पुण्यासारख्या ठिकाणी खूप खर्च असतात, कुटुंबाचं पालन पोषण करणं खूप अवघड जाते. तरी सर्वांनी याचा जरूर विचार करावा. संयोजकांनी याबद्दल 4 माझे व्यक्त केलेल्या भावना सर्वांना पोहोचवाव्यात आणि त्याच्यावर विचारमंथन होणंही गरजेचं आहे. म्हणजे जर आमच्या आईवडिलांचं आपल्या लग्नांचा जर विचार केला तर त्यावेळी तुमची 22-23 लग्न होत होते. आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण आणि करिअर ह्या गोष्टी 100% लोक त्याच्यावर फोकस होतात आणि मग ते सगळं मिळवलं की बाकीच्या गोष्टी आपोआप जुळून येतील असा एक गोड गैरसमज आहे. त्याच्यामुळे मी परत एकदा विनंती करेल, एकतर मग आपल्याला म्हणजे जर हे सगळे जे काही छोटे मोठे लिंगायतमध्ये जे काही सेक्टर्स आहेत वेगवेगळे ते सगळे डिझॉल्व करावे लागतील आणि त्याच्याही पुढे जाऊन एकत्रित येणं गरजेचं आहे. म्हणजे मी 25, 26, 27, 28 काहीतरी करिअर झालं, नोकरीला लागलो, विशिष्ट ठिकाणी घर मिळवलं तरच मी लग्नाला सक्षम आहे, ही जी काही जनमानसाची भावना तयार होत चाललेली आहे तर ही कितपत योग्य आहे याच्यावरही आपल्याला विचार करावा लागेल. आणि त्याच्यासाठी मी परत पुढच्या वेळी डॉक्टरांना विचारेल की बायोलॉजिकली मुलींचं लग्न होण्याचं वय काय असायला पाहिजे आयडियली. मध्यंतरी आपल्या देशामध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी अल्पवयीन विवाह होऊ नये म्हणून आपण अतोनात प्रयत्न केलेले आहेत. परंतु आज जर बघितलं तर 10 पैकी 2 डॉक्टर म्हणतात की आता आम्हाला गायनॅक व्हायचं आणि 10 पैकी 1 डॉक्टर ते IVF आणि त्याच्यावर काम करायला लागलेले आहेत.
म्हणजे विवाह संस्थेचा जो मूळ आहे संतती, आणि ती संतती निर्माण होण्यातच समस्या होऊ लागलेल्या आहेत. आणि त्याचं मूळ कारण जे आहे ते लेट मॅरेजेस हे आहेत. म्हणजे आजही सगळ्या समाज बांधवांनाही मान्य असेल की 30, 32, 35 वर्षाचा मुलगा 28, 30 वर्षाची मुलगी होईपर्यंतही बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्यांचं काही अजून लग्नाचं वय झालेलं नाही आहे. परंतु याचं उत्तर वैद्यकीय क्षेत्राने द्यावं की तुम्हाला काय वाटतं. म्हणजे जर विदाऊट त्याला काय म्हणतात सी सेक्शन जर अपत्यप्राप्ती ही नॉर्मल गोष्ट आहे, ती का बरं एवढी दुर्मिळ झालेली आहे याच्यावरही आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि मी याच्यानंतर काय नाही ते बरोबर नाही, आपल्याला पॉलिटिकल विषयांवर नाही बोलायचं आहे. परिस्थिती समाजात अशी निर्माण झाली की प्रत्येक जण असं समजतो काहीतरी मोठा झालेला आणि विदाउट रिअल रिलेशनशिप बिटवीन द मेल अँड फिमेल एनिथिंग कॅन हॅपन. नाही तेच मी सांगतोय की आजचा जो आपला कार्यक्रमाचं जर आपण नाव बघितलं शिवशक्ती आराधना म्हणजे, आणि तुम्ही जर मागाशीचे जे काही नृत्य आविष्कार पाहिले आणि त्याच्यामध्ये दोन्हींचाही सन्मान आहे, मस्क्युलिन आणि फेमिनाईन ह्या दोन्हींचाही तेवढाच सन्मान करणं गरजेचं आहे. आणि तो सन्मान झाल्याशिवाय पुढची पिढी म्हणजे सुसंस्कारित पिढी तयार होणार नाही. त्याच्या दृष्टिकोनातून आपण एक वेगळं परत सेशन ठेवूया आणि याच्यावर निश्चित विचारमंथन झाल्याशिवाय, म्हणजे हे फक्त लिंगायत वाहनांमध्येच नाही तर सगळीकडेच आहे आणि त्याच्यावर आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि तो विचार आपला जो काही आपण गुंडाळून ठेवला त्याचं कारण असं झालेलं आहे की आपल्याकडची शिक्षण पद्धतीने आपल्याला असं बिंबवलेलं आहे की विशिष्ट शिक्षण झाल्याशिवाय काही खरं नाही. शिक्षण झाल्यानंतर आपली जी काही आफ्टर ग्लोबलायझेशन जी काही इकॉनॉमीच्या दिशेने चाललेली आहे की स्थिर स्थावरच्या संकल्पना बदललेल्या आहेत. मला आजही आठवतं की माझ्या वडिलांनी रिटायरमेंट नंतर घर बांधलेलं आहे आणि आज लग्नाच्या आधी घर असल्याशिवाय त्याचं लग्नच होत नाही आहे. म्हणजे जे धर्मार्थ काम मोक्ष म्हणतो किंवा त्याच्या काही स्टेजेस आहेत त्या स्टेजेसमध्ये गृहस्थाश्रमात शेवटी घर व्हायला पाहिजे. आज असं झालेलं की विद्यार्थी जीवनातच त्याचं घर झालेलं पाहिजे या अपेक्षा करून त्याच्यासाठी आपण एक वेगळा सेमिनार निश्चित ठेवू. आणि याच्यासाठीच आपण हे जे सजेशन्स आणि हे जे काही ओपन डिस्कशन्स आहेत, हे जे गुगल फॉर्मवर आपण म्हणतो की तुमच्या काय आशा अपेक्षा आणि त्यानुसार आपण चर्चा घडवून आणूया अशीच आमची अपेक्षा आहे. मी याच्यानंतर विनंती करतो नसरापूरवरनं आलेले डॉक्टर रासिनकर साहेब यांनी पण स्टेजवर यावं. त्याच्यानंतर मी ओमप्रकाश निलाजी यांना विनंती करेल की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. उपस्थित लिंगायत बंधूंना माझा शिवशरणार्थ. साहेब ज्या पोटतिडकीने आपल्या समाजाबद्दल किंवा समाजामध्ये वाढत चाललेल्या चुकीच्या रूढी परंपरेबद्दल बोलतायत, या सर्वाच्या बाबतीमध्ये आपण प्रत्येकाने विचार करणं आवश्यक आहे. आता विचार तर आपण सगळेच जण करतोय का? निश्चित करतोय, पण प्रत्येकाने आता ॲक्शन करण्याची गरज आलेली आहे. मित्रांनो, मी आणि माझे मित्र योगायोगाने या कार्यक्रमाला आलो. आम्ही पूर्वतयारी काही केली नाही तुमच्यासमोर काय बोलायचं, पण ही जी भावना आहे साहेबांची, हीच भावना आमची 10-12 वर्षापूर्वी होती. आणि आम्ही मराठवाड्यातून आलेली वीरशैव बांधव पुण्यामध्ये प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय उच्च ठिकाणी काम करत होता, पण तो एकत्रित नव्हता. काही जणांच्या घरी लग्न झाली तिथं वराडी मंडळीच नव्हती, काही जणांच्या घरी दुःखाचे प्रसंग आले त्यांना मदत करण्यासाठी कोणी नव्हतं. आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही सुखदुःखाला एकत्र येण्यासाठी, लग्न ही एक वेगळी समस्या आहे, त्याच्यासोबतच आपलं सामाजिक जीवन हे पण आहे, पण प्राधान्य साहेब ज्या गोष्टीला देत आहेत त्याला खूप प्राधान्य देणं आवश्यक आहे. मी फक्त एवढ्यासाठी सांगतोय की हा फक्त बोलून विषय होणार नाही. आम्ही गेली 10 वर्ष झालं 30-35 कुटुंब एकत्र जुडलेली आहोत. ती 30-35 कुटुंब आम्ही दर 2 महिन्याला एकत्र येतो आणि तुमचा विश्वास बसणार नाही, आम्ही कमर्शियल ॲक्टिव्हिटी काही बोलत नाही. पैशाच्या अनुषंगाने तिथं विषय कोणीही काढायचा नाही, ही पहिली अट आहे. आणि तिथं वीरशैव बांधवांनी यायचं, सहकुटुंब यायचं आणि कौटुंबिकदृष्ट्या चर्चा करायची. कुणाच्या घरी काय अडचण आहे का, कुणाला कुठली काही मदत पाहिजे का. आम्ही खूप छोट्या स्तरावर प्रयत्न करतोय, कदाचित खारीपेक्षाही छोटा प्रयत्न आमचा चालू आहे, पण तो आमचा आजही टिकून आहे. ती संघटना आमची चांगली काम करते आणि आम्हाला जो हेतू साध्य होणं आवश्यक आहे तो नक्की झालेला आहे.
तर मी या माध्यमातून आपल्या समोर जे काही आता बांधव बसलेले आहेत त्या सगळ्यांना अशी विनंती करेन की फक्त विचार करणे आता आवश्यक नाही. आपल्या मनात जे विचार आहेत ते मांडा आणि मांडलेले विचार अस्तित्वात येऊन ती पूर्णत्वाकडे कसे जातील, त्यात माझं स्वतःचं योगदान काय आहे या अनुषंगाने आपण काम करणं आवश्यक आहे. आणि साहेब फक्त पुढे जरी असले तरी जोपर्यंत आपण तन मन धन आपण जे म्हणतो त्यांनी अजून फार पुढचा आध्यात्मिकदृष्ट्या विचार मांडताय. आपण प्रत्येकाने योगदान हे उत्स्फूर्तपणे दिलं पाहिजे. त्याच्याशिवाय ह्या गोष्टीवर कुठलीही मात होणार नाही किंवा ह्या गोष्टी अस्तित्वात येणार नाहीत. तर माझी सर्व समाज बांधवाला विनंती अशी आहे की सर तुम्ही सर्व समाजाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असाल, नक्कीच तो समाज सगळा आलाच पाहिजे, पण अगोदर तुमच्याकडे एक प्लॅनिंग ग्रुप असला पाहिजे. आणि मग त्या ग्रुपच्या मागं म्हणजे मी त्याच्यात एक सदस्य असेल तर माझ्या मागं 50 लोक असतील, हे बंधू असतील त्याच्या मागं 50 असतील आणि ते त्या 50 जणांना रिप्रेझेंट करतील. तुम्ही एकदाच 500 लोक एकत्र येण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला दरवेळेला असंच चित्र दिसेल. तर त्याच्यासाठी तुम्ही एक प्लॅनिंग ग्रुप करा आणि मग त्यांची मतं घ्या. आता तुम्ही ह्या स्टेजवर विचारलेल्या डॉक्टर मॅडमला विचारलात तुम्ही किंवा तरुणांनी याच्यात सहभाग घ्यावा, त्या स्वतःबद्दल बोलतायत की मी स्वतः आज माझ्याकडून चूक झाली. म्हणजे कदाचित त्यांनी जाणीवपूर्वक केलेली चूक नाही, त्यांच्या व्यवसायाच्या म्हणा किंवा त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीमुळे म्हणा असं घडणार आहे. पण प्लॅनिंग ग्रुप असेल आणि आपल्याला निश्चित अजेंडा माहिती असेल तर आपण त्या अजेंड्यानुसार काम करू शकतो. आणि आम्ही हे करत आहोत आणि आम्ही आमचं काम आमचं चालू ठेवलेलं आहे. पण या माध्यमातून सहजपणे येऊन सुद्धा मी तुमच्यासोबत जोडला गेलेलो आहे. मला जे काही तुम्हाला देणं आवश्यक आहे ते नक्की मी स्वतः सहित द्यायला तयार आहे. मी फक्त विचार मांडणारा व्यक्ती नाही. कृपया माझी सर्वच बांधवाला ही विनंती आहे की आपण स्वतःहून जोपर्यंत इन्व्हॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत कुठल्याच गोष्टीचा मार्ग निघणार नाही. समस्या लग्नाची ही प्रचंड अडचणीची झालेली आहे. तुम्हाला सांगायचं असेल तर माझ्या एका सहकार्याची सांगतो, केवळ तुम्हाला विचार करायला लावणारा प्रसंग आहे म्हणून 2 मिनिट वेळ घेऊन सांगतो. माझ्यासोबत एक आपल्याच वीरशैव धर्माचा मुलगा होता, पण तो खूप साधारण कुटुंबातला होता. त्याच्याकडे 20 एकर जमीन होती, पण तो खेडेगावातून आला होता. त्याचं लग्नाचं वय होतं. त्याला 2-4 मुली मी पण दाखवल्या, इतर बांधवांना पण दाखवायला सांगितल्या. पण प्रत्येक मुलगी म्हणायची की तुझं घर पुण्यात आहे का, तुला गाडी आहे का, तुला नोकरी आहे का, आणि या कारणासाठी त्याचं जमत नव्हतं. मित्रांनो तुम्हाला खरंच सांगतो, शोकांतिक आहे, मी त्या मित्राला 5 एकर जमीन विकायला लावली, त्याला फ्लॅट घ्यायला लावला, त्याला गाडी घ्यायला लावली, त्याचं लग्न केलं आणि ते सगळं विकून पुन्हा शेत घ्यायला लावलं, कारण त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. आणि आता ती दोघंही, त्यांना 2 मुलं आहेत, अतिशय आनंदाने संसार करत आहे. पण धारणाच अशी होत चालली की माझं कुटुंब म्हणजे काय, मुलीच्या बाबतीमध्ये हे खूप अडचणीचं होत आहे की मला फक्त नवरा पाहिजे, सासू सासरे नको आहेत, मला माझी मुलं पाहिजे आहेत, पण मला समाज नको आहे. आपण जे काही करतो आहे, मी माझ्या मुलाला सांगितलेलं उदाहरण सांगतो तुम्हाला. बाबा म्हणलं तू MS करायला फॉरेनला जाशील, तू MS करशील, माझा मुलगा हुशार पण आहे, पण तू कदाचित सोन्याचा बंगला बांधशील, पण ते घर बघायला कोणी येणार नसल्यामुळे तुझ्या सोन्याला किंमत नाही. तू इथं राहा आणि दगडाच्या घरात राहा, भाजी भाकरी खा आणि तू प्रथमतः माणूस हो. हे मी त्याला जाणीवपूर्वक सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीनं माझी पण वाटचाल चालू आहे. कदाचित कुणाला पटेल नाही पटेल मला माहीत नाही, पण प्रत्येकजण या लाईनवर विचार केल्याशिवाय आपण समाजाला जी विखरत चाललेली घडी आहे ती पुन्हा बसणार नाही. स्टेजवर बसणारी सगळीच मंडळी जाणकार आहे असं नाही आहे, समोर बसलेली मंडळी पण तेवढीच जाणकार आहे. आपण प्रत्येकाने स्वतः काय द्यायचं आहे कृपया याचा विचार करा आणि मगच आपल्या ह्या सगळ्या गोष्टीचं परिवर्तन होईल. अन्यथा फक्त विचार मांडून परिवर्तन होणार नाही. माफ करा, मी बोलत असताना ओघामध्ये कुणाच्या भावना दुखवण्यासाठी मी बोललेलो नाही. मी समाज बांधव आहे, मला समाजाचा अभिमान आहे. मी वीरशैव असल्याचा मला पूर्ण अभिमान आहे आणि मी वीरशैवाचे सर्व सूत्रे पण पाळतो. याच अनुषंगाने आपण सर्वांनी पुन्हा पुन्हा एकत्र येऊया. बंधूंनी घेतलेलं जे शिवधनुष्य आहे ते एकट्याला पेलणार नाही, आपण त्यांना मदत करूया आणि नक्की आपण त्याच्यामध्ये सहभागी होऊन मदत करूया अशीच मी त्यांना ग्वाही देतो. आणि मी माझी लांबत चाललेले 2 शब्द थांबवतो. माझ्या चुकीबद्दल मात्र कृपया आपण सर्वांनी उदारांत करणारी क्षमा करावी ही विनंती. धन्यवाद नीलाजी. मुळातच आपण मागायची म्हणजे तिला प्रॅक्टिसला पाठवायचं आणि तिच्यासाठी स्थळं शोधायचे हे होणार नाहीये.
म्हणजे मुळातच सगळ्या तरुणाईने एकत्रित कसं येता येईल आणि मग त्यांच्या इच्छा आकांक्षा आपल्याला कशा जाणून घेता येईल. मुळात शिक्षण चालू असतानाही विवाहाच्या बाबतीत कोणी विचार करत नाही आहे. शिक्षणानंतर नोकरीत लागल्यानंतरही विवाहाचा विचार आईवडीलच करतायत आणि त्याच्यामुळे त्या अपेक्षांचं मॅचिंग होत नाही आहे. तर शिक्षण चालू असतानाच आपल्याला काय करायचं, आता आपल्याला असं अगदी लादता येणार नाही की ग्रामीण भागात मुली द्या किंवा मुलींनी जावं. आता जिने कम्प्युटरमध्ये इंजिनिअरिंग केलेली आहे तिला कम्प्युटरचीच नोकरी करायची राहील, परंतु ॲटलिस्ट समाजात अजूनही भरपूर मुलं आहेत, भरपूर मुली आहेत आणि त्यांचा प्रत्यक्ष जोपर्यंत एकमेकांसोबत ओळख होणार नाही, समाज किती आहे तो युनायटेड होणार नाही, तोपर्यंत हे जे काही असं ढग आलेलं वातावरण दिसतंय आणि गोंधळलेलं वातावरण दिसतंय तर ते आपल्याला दूर करता येईल. आणि त्याच्यासाठीच जर सगळ्यांची तयारी असेल तर आपण पुढचं म्हणजे एक कुठला तरी आठवड्यातला एखादा शनिवार रविवार महिन्याच्या एका महिन्याला किंवा दर 3 महिन्याला असं काहीतरी आपण नियोजन करण्याचं आम्ही विचाराधीन आहोत. याबाबत आपले सजेशन्स द्यावे. त्याला जर आपल्याला धार्मिक अधिष्ठान द्यायचं असेल तर मग महाशिवरात्र किंवा प्रदोष हा दिवसही आपल्याला निवडता येणार आहे. परंतु त्याच्यात अडचण अशी की वीकडे आणि विकेंड म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये जे काही समाज बांधवांना आपण एवढी विनवणी करूनही त्यांचा जे काही उत्स्फूर्त प्रतिसाद जो पाहिजे होता तो न मिळण्याचं कारण असं मला वाटतं आहे की आज आपला वीकडे म्हणजे आज बऱ्याचशा लोकांना सुट्टी नाही आहे. तर मग शनिवार रविवार ठरवायचा की आपण गव्हर्नमेंट डिक्लेअर्ड हॉलिडे. अच्छा, मग खाजगी क्षेत्रातल्या लोकांना नाही. पण आता आपल्याकडे म्हणजे तीच अडचण आहे. तर त्याच्यातही आपल्याला काय करता येईल हे सगळे सजेशन्स आपण ते जे काही ग्रुप आहे आणि त्याच्यात विनंती आहे की त्या ग्रुपवर हे हेल्दी सजेशन्ससाठी तो ग्रुप असावा. म्हणजे कुठलाही ग्रुप असल्यानंतर त्याच्यात फक्त ते व्हॉट्सॲपचे फॉरवर्ड झाले की एज्युकेटेड लोक लगेच निघून जातात. म्हणजे त्यांच्या अडचणी अशा असतात की त्यांना तेवढं डिस्ट्रॅक्शन्स परवडणारे नसतात. त्याच्यामुळे काही सॉलिड सजेशन्स नाहीतर मग समक्ष येऊन सजेशन ह्या 2 पर्याय आपण निवडावेत असं मला वाटतंय. आणि महिन्याला की दर 3 महिन्याला एकत्रित यायसाठी त्याच्यासाठीचे पुढच्या वर्षभरातले 4ही कार्यक्रमांचं नियोजन आम्ही म्हणजे स्वतःकडे ते घेतोय. फक्त समाज म्हणून सगळे जर एकत्रित येण्याची तयारी असेल तर त्याच्यात सांस्कृतिक प्लस वैचारिक ठेवायचं की फक्त वैचारिक ठेवायचं याबाबत आपण चर्चा करून ठरवूया असं मला वाटतं. यानंतर मी रवींद्रप्पा चनाळेंना विनंती करणार आहे, पण तत्पूर्वी हे सगळं बंबार्डिंग ज्याच्यावर केलं तो मयूर आमचा भाऊ, त्याला काहीतरी बोलायचं आहे त्याच्यामुळे मी त्याला परवानगी देतो. बंबार्डिंग नाही काही मजा आली खरं तर. मुळात ही संकल्पना मागच्या 3 वर्षापूर्वीची होती जेव्हा NGOचं काम सुरू झालं. त्याला 3 वर्ष लागले म्हणून मी बंबार्डिंग शब्द वापरतोय. ॲक्च्युली मी प्रशांतदादा आमचं खूप सारं डिस्कशन चाललं. प्रशांतदादाचं खूप सारा वेळ गेला आहे. मला व्यक्तिगत आता आम्ही अगोदर NGO म्हणून तुमच्याशी बोलत होतो, आता मयूर एक लिंगायत वाणी समाजाचा म्हणून तुमच्याशी बोलतोय. जेव्हा मला भावाने सांगितलं आपल्याला हे करायचं मागच्या वर्षी करायचं होतं खरं तर, पण समहाऊ एक आमच्या अच्युत गोडबोले सर आमची क्लोज फॅमिली आहे, त्यांच्या हार्ट सर्जरी असल्यामुळे आणि ऑडिटोरियमचाही प्रोग्राम काहीतरी झाल्यामुळे मागच्या वर्षीचा होऊ शकला नाही खरं तर. मला असं वाटतं की आज तुम्ही जर बघितलं हा जो वयोगट बसला आहे यांचा आता जे ओढून खेचून आणलेत ते सोडलेत तर सगळे जवळपास 50+ आहेत. कारण की आणि मी किंवा माझ्यापेक्षा आता अथर्व अर्चित म्हणजे ज्यांचं वय कमी आहे त्यांना जोपर्यंत हे बुद्धीच्या लेवलला कळणार नाही, जेव्हा मी बघितलं की काय आहे वीरशैव मला याचं काम करायचं आहे तर मला त्याची फिलॉसॉफी समजली पाहिजे. खूप जास्त अभ्यास नाही केला पण तरी होईल तेवढा प्रयत्न केला की हे नेमकी काय आहे. इतकं सुंदर नॉलेज मला ह्या त्रिनेत्रमुळे कळालं आणि अगदीच सुंदर आहे. भस्म म्हणजे काय मला किती माहिती मी कुठनं वाचली किती रिलायबल आहे मला ते माहीत नाही, पण माझ्यासाठी ते खूप ॲप्लिकेबल आहे. माझा शरीर भस्म होणार आहे म्हणजे ऑडिटोरियममध्ये बाहेर जाऊन मयूर मारणार भस्मच होणार आहे. मग कशाचं हे कशाचा गर्व आणि कशाचं काय हे सगळं भस्म होणार आहे. मग काय सत्य हे तर भस्मच होणार आहे ना. मी लावलेला भस्म होणार आहे, हा जाणार आहे सगळा, हा भस्मातला आला भस्मात जाणार आहे. मग सत्य काय तो लिंग की जो परमेश्वराशी कनेक्टेड आहे आणि तो 24 तास का बरं घालायचं. माझी आई लहानपणीपासून घालते, मी नाही घातला कधी, पण मला तेव्हा कळालं ती आठवण की त्या विश्वाच्या शक्तीशी मी ज्याला आपण शिव म्हणतो त्याच्याशी मी कनेक्टेड आहे. आणि हे इतकं छोटंसं मला तर खूप चांगला पॉझिटिव्ह कळाला. तेव्हापासून मी केलं माझं आहे आणि मला चांगलं जमतं, चांगला प्रोग्राम ऑर्गनाईज करतो, काही करत नाही. हे सगळं त्या परमेश्वरी शक्तीचं आहे.
हा जेव्हा समज जाईल, जेव्हा हे आपल्या नेक्स्ट जनरेशनला आपण कदाचित सांगू शकू, तेव्हा ते येतील. नाहीतर आता बोलवलं ना, आजी आजोबा म्हटले म्हणून ते ओढून येतील. त्यांच्यातलं बुद्धिप्रामाण्य मला असं वाटतं की आपण ते समजून सांगितलं पाहिजे. त्याच्यातला ॲक्च्युअल ह्युमॅनिटियन कन्सर्न काय आहे आणि की जो तुझ्या माझ्या जीवनात किती महत्त्वाचा आहे असं जेव्हा सांगू तेव्हा ते होईल. सेकंडली, आत्ता सरांनी बोलताना त्यांचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असेल, माझा थोडासा वेगळा पर्सनल व्यक्तिगत आहे, यात NGOचा किंवा कोणाचा नाही, मयूर म्हणून मी बोलतो आहे की मला असं वाटतं की विवाह हा एक भाग आहे, त्याच्यावर तुमचं डिस्कशन चाललं आहे, पण इकॉनॉमी हा एक अर्थार्जन हा एक भाग असतो. तर मी काहीतरी कशातरी कोणत्या तरी काहीतरी प्रोफेशन आहे, तुम्ही 4 पैसे कमवत आहेत, मीही कमवतो आहे, पण समजा मी आहे आणि समजा मला एखादं काम करायचं आहे, मला फूड बिझनेसची कोणाला तरी ऑर्डर द्यायची आहे, मी कोणाला तरी देणारच आहे ती, मी 4 पैसे कोणाला तरी देणारच आहेत ते, मग का नाही मी माझ्या बांधवाला द्यायचे? कोणीतरी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, कोणाला तरी सॉफ्टवेअर बनवतात, समजा माझ्या कंपनी आहे, आपल्यापैकी बरेच जण खूप चांगल्या ठिकाणी आहे, बऱ्याच जणांचं कळालं. जे बिझनेसेस आपण करतो शक्यतो ते बिझनेस जर आपल्यालाच मिळाले तर क्वालिटीत कॉम्प्रोमाइज करू नका, जी काय असेल ती. तर दुसरं माझं सजेशन एंटायर कमिटी आणि मॅनेजमेंटला असेल की एक पॅरलल बाजू की ज्यात व्यावसायिक मिलन होईल. तुम्ही काय व्यवसाय करतायत, आता समजा आजच्या कार्यक्रमामध्ये बरीचशी गोष्टी आपण करतो, तर जर ती स्किल असेल, ते आपल्याला जे स्टँडर्ड पाहिजे ते मिळत असतील, जर व्यावसायिक एक्सचेंज होत असेल हा एक पार्ट, आणि सेकंडला त्याचं ट्रेनिंग. म्हणजे समजा माझं श्री क्लासेसचं कोचिंग क्लास आहे आणि समजा गंधे सरांनी कोचिंग क्लासमध्ये काही वर्ष काम केलं आणि त्यांनी मला गाईड केलं, मयूर ह्या गोष्टी नाही अशा कर. नॉट नेसेसरी एवढ्या वेळेस ते कमर्शियलच असलं पाहिजे. त्याचं प्रत्येकाला आपल्या क्षेत्रातलं काहीतरी नॉलेज आहे, ते नॉलेज एक्सचेंज पॉईंट पण व्हायला पाहिजे की जेणेकरून तुमची आणि माझी आर्थिक पण प्रगती आपण एकत्र येऊन झाली पाहिजे आणि ती म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये आणि सिम्बॉटिक रिलेशनशिपमध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे माझंही काम होतं आहे, तुमचंही काम होतं आहे. मी कोणाला तरी रिलायबल असल्यापेक्षा माझ्या नातेवाईकातला किंवा माझ्या ओळखीचा आणि विश्वासाचा व्यक्ती आहे त्याला जर बिझनेस मिळत असेल, माझंही काम होत असेल, ते व्हायला पाहिजे. तर त्याच्यामुळे माझं एंटायर कमिटी, म्हणजे तुम्ही ऑलरेडी बऱ्याच वर्षापासून काम करतायत, तर माझी रिक्वेस्ट आणि सजेशन असं राहील, एक व्यावसायिक मिलन व्हावं. त्याच्यामध्ये आपल्या ऑलरेडी गुगल फॉर्ममध्ये आम्ही ते हे टाकलं होतं की जे काय बिझनेस होत आहेत ते व्हावे, ते माहिती असावेत. म्हणजे त्या पोर्टलमध्ये असं असेल की समजा तुम्हाला आपल्याला एखादी सर्व्हिस पाहिजे, तर मग ठीक आहे, मी बघतो एकदा. तर असंही झालं तर ते होईल. मी थांबवतो मी माझं. तर ह्या 2 गोष्टी आहेत. फक्त एकच सांगेल, पुढच्या जनरेशनला अगदी प्रॅक्टिकली सांगतोय, ही शेवटची, कदाचित मी ट्रान्झिशनमध्ये आहेत, आपल्यानंतरच्या पुढच्या पिढीला जोपर्यंत बुद्धिप्रामाण्यातून आपण समजावणार नाही, नाहीतर त्यांना लिंगायतवाणी काहीच कळणार नाही जोपर्यंत आपण त्यांना समजत नाही. त्याच्यामुळे आपण पुढच्या जनरेशनला इंटलेक्च्युअल लेवलला त्यांना समजून सांगितलं तर ते चालेल, अदरवाईज त्यात काही राहणार नाही असं मला वाटतं. थँक्यू. मी चनाळे अप्पांना विनंती करेल की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्व लिंगायत बंधवांना शरणार्थी. मी रवींद्र चनाळे, ते पुणे जिल्हा परिषद येथे सिव्हिल इंजिनियर म्हणून गेल्या वर्षी रिटायर्ड झालेलो आहे. पुण्यात येऊन जवळपास 20 वर्ष झाले आणि लिंगायत लोक एकत्र यावं आणि यासाठी आम्ही 2007मध्ये, आता हे नीलासर असं एक विश्वेश्वर इंजिनिअरिंग फाउंडेशन म्हणून स्थापना केली. फक्त लिंगायत इंजिनियर्सच होतं त्याच्यामध्ये आणि त्या माध्यमातून आम्ही अनेक गरीब मुलाला शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केलं. म्हणजे शिक्षण देण्यासाठी म्हणजे बरेच मुलं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतले होते, त्यांना फीस म्हणजे शेतकरीची मुलं होते आणि लिटरली फीस भरायला पैसे नव्हते त्यांच्याकडून. असं आम्ही 4-5 मुलाला आम्ही इंजिनिअरिंग करण्यासाठी पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यांना फीसची व्यवस्था केली. आज ते मुलं इंजिनियर झाले आणि लग्न पण झालेले त्यांचे. एखादं मुलाचं लग्नाला आम्ही स्वतः अटेंड केलेले आहे. तदनंतर आम्हाला असं वाटलं, हा फक्त इंजिनियर्स नको, आपण सर्व लोकांना एकत्र येऊ. आणि 10-12 वर्षापूर्वी सरांनी आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे वीरशैव लिंगायत ग्रुप असं काय आम्ही स्थापना केली. त्याच्यामध्ये सगळे उद्योजक आहेत लिंगायत लोकांचं, विज्ञानी आहेत, व्यापारी आहेत, असं गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत, सर्व आहेत. आणि गेल्या 10 वर्षापासून आम्ही एकत्र येतो, 1-2 महिन्याला एकत्र येतो. त्याच्यामध्ये हेतू असा आहे की समाज बांधवांना मदत करणं, सामाजिक इतर कार्य वगैरे करणं.
हे सगळ्या गोष्टी करत असताना आपण तुम्हाला माहीत आहे त्या नाना पाटेकरांचं ह्यांना संस्थेला आम्ही 51,000 रुपये आम्ही स्वतः नेऊन दिलं त्यांना. असं छोटे छोटे आणि गरीब लोकांना महिलांना वगैरे पुढे येऊन काही उद्योग करण्यासाठी आम्ही सगळं मदत केलेली आहे. ह्याच्यामधून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही एकत्र येतो म्हणजे काय एकमेकांचं काय आता हे म्हणल्याप्रमाणे लग्नांचा विषय वगैरे आहे. मुलं सगळं आपले आता आम्ही ज्यावेळेस 50-60 वर्षाचे होतो मुलं लग्नाला आलेली असतात. एकमेकांशी चर्चा करून लग्न करण्यासाठी मदत होती. प्रत्येकाने बाबा तुमच्याकडे कोण मुलगी आहे का मुलगा आहे का असं त्या हेतून आम्ही एकत्र आलेले आहेत. आम्ही लॉयन्स क्लबमध्ये पण काम करतो. आता विषय आहे लग्नाचा विषय आहे. लग्नाचा विषय म्हणजे ह्याच्यात मला असं माझं वैयक्तिक मत आहे की थोडंसं माणसाने कॉम्प्रोमाइज करून आपण 100% गोष्टी बघत बसलो. विशेष म्हणजे आपण काय करतो आपले मुलं आहे ना ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट व्हायला 28, 29, 30 होतो आणि आपण बघायला सुरुवात करतो. ते मुलं म्हणतात थांबा मला जॉब लागू द्या. जॉब लागले की म्हणतात मला एखादा थोडंसं फ्लॅट होऊ द्या अमुक होऊ द्या. असं करत करत 30-32 होऊन जातं आणि त्याच्यानंतर पेरेंट्सचं प्रेशर होतं. मुलांना काय प्रेशर येत नाही ह्याच्यामध्ये सफरर पेरेंट्सच आहेत. मग त्यावेळेस बघायला गेलो मग हे ते कधी कधी पत्रिका जुळत नाही. थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं असं माझं मत आहे. आता मला सांगायचं म्हणजे माझा मुलगा साऊथ इंडियन्स मुलगी पाहिजे म्हणून बसला होता. हैदराबाद इकडं तिकडं गुलबर्गा कर्नाटकला फार फार लांब फिरलो आम्ही. शेवटी मला सुनबाई गुलबर्ग्याची मिळाली चांगली गोष्ट आहे. पण ह्याच्यात वेळ किती गेला 32 वर्षाचा झाला होता माझा मुलगा. मला टेन्शन पेरेंट्सला येतं हो तुम्हाला आम्हाला पेरेंट्सला येतं. आणि बाहेर शिकलेल्या मुलगी आता माझी मुलगी अमेरिकेला आहे. हे सगळं टॅली करणं लिंगायताचंच मुलगा बघणं हे करणं त्यांचे सेम इक्वल जॉब ते सेम हे फार टेन्शन आहे. हे जे सर म्हणतात मुलांचं लग्न शिक्षण करणं सोपं आहे आणि पण लग्न करणं फार अवघड आहे. ह्याच्यातून मला एकच गोष्टी वाटते आपण मॅक्झिमम गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे. फार बघत नाही बसायला पाहिजे. आणि आमचे अनेक मित्र आज लिंगायतच्या सबकास्टमध्ये लग्न केले. लिंगायत वाणी असेल तर लिंगायत कुंभारा असेल लग्न सुरू झालेले आहे. आता तर काळात बघा लिंगायत ब्राह्मण लिंगायत जैन असं अनेक लग्न होऊ लागले. आपण थोडंसं शहरामध्ये आहोत आपण गावाकडून शहरामध्ये आलेलं आहे आणि कॉम्प्रोमाइज झाल्याशिवाय मुलांचं लग्न होऊ शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. प्रत्येकाने थोडंसं कॉम्प्रोमाइज करून मुलांचं आपण याच्यासाठी प्रयत्न करावे. आणि सर तुम्ही इतकं पोटतिडकीने वगैरे बोलताय समाजाविषयी. आताच आमचेच 2 ऑर्गनायझेशन आहेत. आपण तुम्ही म्हटल्यासारखं आपण एकत्र येत राहू. वनराव साहेब आपले मार्गदर्शक आहेत आणि तुम्ही म्हटल्यासारखं आपण पुण्यामधील वीरेश्वर बांधवाला जेवढे द बेस्ट देता येईल आपण द बेस्ट देण्याचा प्रयत्न करूया. आपण प्रत्येकाने टॅलेंटची ट्रेझर आणि हे सगळं आपण थोडंसं दिलं तर समाजाचं थोडंफार आपण कॉन्ट्रीब्युशन करू शकतो असं माझं मत आहे. थँक्यू. बोलण्याला मला हे दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद सर. मुळातच आपण जे सजेशन दिलेलं आहे त्या अनुषंगाने आपण गुढीपाडव्याला 30 मार्चला विचार करतोय तरी आपण सगळ्यांचे ओपिनियन घेऊ आणि कुठेतरी आयदर हे ऑडिटोरियम किंवा दुसरं कुठे जिथेही मिळेल त्याचं बुकिंग पाहून आपण परत एकदा एकत्रित येण्याचा प्रयत्न करू. त्यावेळी जर सगळे समाज बांधव मोठ्या संख्येने येऊ शकत असतील तर मग हायब्रिड मॉडेल न ठेवता स्वतंत्र सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन करू. अन्यथा मग आपण जसं यावेळी केलं 45 मिनटं सांस्कृतिक कार्यक्रम आणि नंतर 45 मिनटं डिस्कशन एकत्रित येणं असं काहीतरी आपण विचाराधीन आहे. तत्पूर्वी मी अध्यक्षीय भाषणाला बोलवण्यापूर्वी मी नसरापूरच्या डॉक्टरांना विनंती करेल की त्यांनी 2 मिनटात आपलं म्हणावं. शिवशरणार्थ. कार्यक्रम खूपच छान झाला. अगदी सुरुवातीपासून मी इथं होतो. शिव आणि शक्ती या थीमच्या द्वारे एक आपल्या समाजाचं पण थोडंसं आपण जे लिंगायत समाज आहे त्याचं पण थोडंसं दाखवलं गेलं. छान कार्यक्रम खूपच छान झाला. चालेल. धन्यवाद सर. मी प्रशांत अप्पा हिरकरांना विनंती करेल की त्यांनी हे जे काही प्रोसेसमध्ये त्यांनी जे काही अनुभवलेलं आहे ते 2 मिनटात आपल्या भावना व्यक्त कराव्या. सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना माझा शिवशरणा. मी प्रशांत सीताराम अप्पा हिरकर राहणार संभाजीनगर. बट मागच्या 15 ते 16 वर्षापासून पुण्यामध्ये स्थायिक आहे. संजू भाऊचं 3 वर्षापासून आमचं डिस्कशन आहे की समाज बांधवांना एकत्र आणण्याचं काहीतरी एक
प्रोग्राम करायचा की जिथं युनिटायझेशन, जसं आपण बघतो मारवाडी गुजराती हे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये जे युनिटायझेशन आहे त्याच्यात इन टर्म्स ऑफ बिझनेस असेल, इन टर्म्स ऑफ समाजकार्य असेल, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये गोरगरिबांना कशी मदत करता येईल, आपल्या समाज बांधवांना कसं पुढं नेता येईल, तर हा एक छोटासा प्रयत्न आहे आमचा सगळ्यांना एकत्र करण्याचा. त्यासाठी आम्हाला सर्व समाज बांधवाचे सहकार्य लागणार आहे. विशेष मान्यवर मंडळींनी ऑलरेडी सर्व विचार मांडलेले आहे आणि त्या सर्व विचारांशी सहमती घेऊन आपण कसं पुढं जाऊया, तर यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. तर त्याबद्दल सर्वांना ही विनंती आहे आणि धन्यवाद. त्यानंतर आमचे मोठे बंधू शशिकांत पटेंगे यांना विनंती करेल की त्यांनी 2 मिनिटं. सर्वांना शिवशरणा. आज आमच्या मयूर लहान बंधू यांनी ह्या जो केअर माध्यमातून जो कार्यक्रम आयोजित केला समाज बांधवासाठी, त्या माध्यमातून सर्व समाज बांधव आज इथं जमा झाले. समाज बांधवाची सर्वांनीच एक जी समस्या मांडली, खरंच विवाह संस्था सध्या धोक्यात आहे. कारण बहुतांश मुली 28, 30, 31 असे 32 वयापर्यंत मुलांची लग्न होत नाही आणि प्रत्येकाच्या अपेक्षा अशा अत्यंत उंचावलेल्या आहेत. तर मुलामुलींनी खरं तर ॲडजस्ट करणं शिकायलाच पाहिजे, ही माझी सर्वांना एक विनंती राहील. कारण लग्न जसं आमच्या डॉक्टर मॅडमनी बोलल्या, खरोखरच संजीव बोलला की वयामुळं नंतर जे अपत्याच्या बाबतीत ज्या समस्या निर्माण होतात ती खरोखर एक समस्या मोठी आहे. त्यामुळे आपल्या अपेक्षाला थोडा ब्रेक लावून थोडं ॲडजस्ट होईल असं सर्वांनी धोरण ठेवावं. व ही जी विवाहाची समस्या खरं तर म्हणजे सर्वात मोठी समस्या आहे आज रोजी ती, आणि प्रत्येक पालक सर्वांनी सांगितलं सर्वजण चिंतेत आहे या समस्येमुळे. आणि मी तर यापुढे जाऊन सांगेल तर लिंगायतच्या बाहेरही जाऊन आपण विचार करायला काही हरकत नाही. कारण अनुरूप मुलगा किंवा अनुरूप मुलगी तुम्हाला लिंगायतातच मिळेल असं काही राहिलेलं नाही. त्यामुळे लिंगायत समाजाच्या बाहेर जाऊन सुद्धा विचार करावा ही माझी विनंती राहील. आमच्या बंधूंनी केलेली विनंती मला नाही वाटत सगळ्यांना डायजेस्ट होईल, त्याच्यामुळे ते ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय आहे. परंतु तुम्हाला डायजेस्ट होणार नाही हे जे तुमच्या हसण्यातनं समजलेलं आहे आणि त्या सोल्युशनसाठीच आपण एकत्रित येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्ही 30 मार्चला आयदर औंधच्या पंडित भीमसेन जोशी ऑडिटोरियम, बालगंधर्व किंवा यशवंतराव चव्हाण या 3पैकी एका ठिकाणी परत एकत्रित येण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता मुळातच या कार्यक्रमाला आम्ही ज्यावेळी सगळ्यांना फक्त व्हॉट्सॲपद्वारे कॉन्टॅक्ट केला तर तोपर्यंत आमच्याकडे काही नव्हतं की आम्ही कधी कार्यक्रम आयोजित केलेला आहे समाजासाठी. तर आता हा जो काही कार्यक्रम आहे आणि याच्यातनं काय आपलं ध्येय धोरणं आपल्याला आखायचे, तर हे जे उपस्थित आहेत त्यांना सगळ्यांना समजलेलं आहे. मी त्यांचे सगळ्यांचे ऋण व्यक्त करेल की तुम्ही अगदी फक्त व्हॉट्सॲपच्या केलेल्या कम्युनिकेशनवर इथे आलेला आहात. त्याच्यानंतर मी या कार्यक्रमासाठी आमचे आत्याची मुलं जी गणेश वाजगे, योगेश कोठाळे, नितीन गोंधळे, निशा माझी भाची निशा, आमचे जावई अनुप आकाशे यांनी जी काही इंटेलेक्च्युअल आणि टेलिफोनिक कम्युनिकेशनसाठीची जी मदत केलेली मी त्यांचे ऋणनिर्देश करेल. विशेषतः जावयाचे ऋणनिर्देश करायलाच पाहिजे. जावयांना मी 3 वेळा बोलवते पण ते इनॉग्रेशनला पण आले नाही आणि सन्मानालाही आलेले नाही आहे. परंतु एनिवे तरी मी तुमचा पिच्चा सोडणार नाही आहे. पुढचा कार्यक्रमाचं नियोजन मी तुमच्याकडे देणार आहे. आणि त्यानंतर मी अजून कोणी बोलायला इच्छुक नसेल तर मला वाटतं अध्यक्ष यांना होनरावजींना मी विनंती करेल. माननीय अध्यक्षांची अगोदरच परवानगी घेतली परत बोलण्याची इच्छा आहे म्हणून, कारण तुम्ही मला सुरुवातीला बोलायला लावलं त्यावेळेस विवाह हा काही विषय आलेला नव्हता. सिनियर किंवा जाणकार असावा असं मला वाटतं. बरोबर चंद्र संतोष, बरोबर का? विषय कसा आहे, मी 1990 पासून महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेमध्ये कार्यरत आहे. मी प्रथम झालो आंबेगाव तालुक्याचा अध्यक्ष, त्यानंतर झालो पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष, त्यानंतर झालो वधूवर सूचक मंडळाचा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशचा, आणि आजही त्या पदावर आहे.
आणि त्याचबरोबर आज मी महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेचा प्रदेश सरचिटणीस आहे. जवळपास सर्वच प्रशासकीय कामं म्हणा किंवा इतरही कामं ही मीच करतो. प्रॅक्टिकली भरपूर मला अनुभव आलेला आहे. तर आता या चर्चेतून अचानक विषय निघाला आहे वधूवरांचा. महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा ही अशी एक संस्था आहे, ही महाराष्ट्रातली सर्वात प्रथम रजिस्टर्ड संस्था आहे. 1978 साली भारत फोरचे संस्थापक अध्यक्ष निळकंठराव कल्याणी साहेब आणि नामदेव शेठ रुकारी साहेब यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे. आणि ती संस्था तिच्यात कार्यरत राहण्याचं आम्हाला भाग्य आहे, हे आम्ही आमचं मोठंच समजतो. विषय कसा आहे, 1978 साली संस्था स्थापन झाली आणि साधारण 88-89ला सोमनाथप्पा भिडवे, नामदेव शेठ रुकारी आणि निळकंठराव कल्याणी साहेब बसले आणि त्यावेळेस त्यांचा असा एक विचार झाला की आपल्या समाजातल्या कोणाकडे मुलगी लग्नाची आहे किंवा कोणच्या घरी मुलगा लग्नाचा आहे हे एकमेकांना माहिती पडत नाही, तर आपण याच्यासाठी एक वधूवर सूचक संस्था स्थापन करू. आणि मग महाराष्ट्र वीरशैव सभा प्रणीत वधूवर सूचक संस्था ही 1988 साली स्थापन झाली. आणि त्यानंतर मग तिथं वधूवरांचे माहिती गोळा करून ती एका नमुन्याच्या फॉर्ममध्ये घेऊन ते फॉर्म त्या फाईलमध्ये ठेवायला सुरुवात झाली. ती आज तगायत अव्याहतपणे चालू आहे. आजही आमच्याकडं साधारण 700 मुली आणि जवळजवळ 1050-1100 मुलांचा डाटा आहे. तो जो एकदा आज जर तुम्ही फॉर्म भरला तर त्याची मुदत 1 वर्ष असते आणि 1 वर्षापर्यंत तो फॉर्म त्या फाईलमध्ये असतो आणि 1 वर्ष संपल्यानंतर त्या फाईलमधून काढला जातो. त्याचबरोबर महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेच्या माध्यमातून 28 जिल्ह्यामध्ये संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत, जिल्हा समित्या. आणि महाराष्ट्र वीरशैव सभेच्या माध्यमातून कोल्हापूर, रायगड, ठाणे, नाशिक, औरंगाबाद म्हणजे नवीन संभाजीनगर, अकोला, नागपूर, नांदेड आणि लातूर या ठिकाणी दरवर्षी संस्थेच्या माध्यमातून वधूवर मेळावे आयोजित केले जातात. आता लग्न जमवण्यासंदर्भात आता बरेच जणांनी आपली वेगवेगळी मतं व्यक्त केली आणि ती अगदी बरोबर आहेत. मी दरवर्षी अनुभव घेतोय. मी दरवर्षी 8 ते 9 जिल्ह्यांमध्ये जातो. त्या कार्यक्रमात मीच प्रमुख पाहुणे असतो. मला हे सगळं दिसतंय, मी हे सगळं पाहतोय. तर याला सर्वस्वी कारणीभूत जर म्हणाल, राग कोणाला कोणी वाटून घेऊ नका. आई वडील जास्त आहेत. आई वडिलांच्याच मुळे या घरामध्ये समस्या वाढत चालल्यात. मुला मुलींना शिकवायचं आणि त्यांना स्वातंत्र्य द्यायचं, ते स्वातंत्र्य मर्यादेच्या पलीकडे गेलेलं आहे. मग मुलगी म्हणते नाही, मला मुलगा पुण्यातला मुंबईतलाच हवा आहे, तो सरकारी नोकरीतला पाहिजे, ते नसेल तर तो चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीतला पाहिजे, त्याचा पुण्यामध्ये मुंबईमध्ये फ्लॅट पाहिजे, त्याच्याकडे गाडी पाहिजे. या कॉमन समस्या झाल्या आणि त्याला जोडून आता एक नवीन समस्या येत चालली, एक अपेक्षा येत चालली. अपेक्षा ती काय, तो शेती पण असावी. एखाद्याच नोकरी गेली तर काय करायचं, मग शेती हवी. अरे काय म्हणजे त्या मुलाकडच्यांची, त्या सगळ्या खानदानाचं सगळंच तुम्हाला सगळं काही पाहिजे. तुम्ही काय देता मुलीबरोबर? जेव्हा तुम्ही अपेक्षा करता की 20 एकर 25 एकर काय किंवा शेती पाहिजे तर तुमची मुलगी त्या शेतात कामाला जाणार आहे का? ह्या अपेक्षा इतक्या वाढत गेल्यात आणि या अपेक्षा नाही राहिल्या, आता या समस्या झाल्यात. आणि यामुळं हे लग्न जमणं अवघड होत चाललेलं आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जर मुलीचा विचार केला तर तिला सगळं जे काही बॅकग्राऊंड फिडिंग असतं ते आईकडून असतं. आईने आणि वडिलांनी वेळेला सांगायला पाहिजे. एखादा जर उद्योजक मुलगा आला, व्यावसायिक मुलगा आला, काय वाईट आहे त्याच्यामध्ये? तू किती कमवते त्यापेक्षा तो मुलगा जास्त कमवतो.
याचाही आईवडिलांनी विचार केला पाहिजे आणि त्या मुलीला समजून सांगायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. या इतक्या काही काही समस्या बिकट आहेत. आता विषय हा नंतर निघाला म्हणून मला सांगणं जरुरीचं वाटलं. या मला असं म्हणायचं आहे की आपल्या मुलामुलींना घरातूनच आपण समजावण्याचा प्रयत्न करा. आपण जर व्यवस्थित समजावून सांगितलं ना सगळं काही व्यवस्थित होणार आहे. पण आपणच जर अपेक्षांना धरून बसलं आणि आपणच त्या मुलीच्या अपेक्षांना जर सपोर्ट केला ना मग त्या अपेक्षा राहत नाही, वय वाढत जातात आणि त्या अपेक्षा समस्या बनतात. कृपया सर्वांनी याचा गांभीर्याने विचार करा. आणि ही आमची एक संस्था अशी आहे की ज्या ज्या वेळेला मी ज्या ज्या ठिकाणी त्या वधूवर मेळाव्याला जातो तिथं प्रत्येक ठिकाणी हेच सांगतो की तुम्ही तुमचे विचार बदला, विचारामध्ये फ्लेक्झिबलपणा ठेवा. आणि ज्या वेळेस तुम्हाला सगळं काही समाजाकडून अपेक्षित असतो त्यावेळेस तुम्ही असं एक विचार करा की आपण तरी समाजाला काय देतो. आत्ता विषय तुम्ही साहेबांनी मांडला की युवकांची संख्या कमी असते, युवकांचा सहभाग कमी असतो. का कमी असतो? तर माणसं व्यक्ती आणि हे सगळे सेल्फिश झालेले आहेत. तर तो सेल्फिशपणा सोडला पाहिजे. आपण समाजालाही वेळ दिला पाहिजे आणि समाजाचाही विचार केला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद आप्पाजी. मुळातच आपल्याला आता म्हणजे पुढचा कार्यक्रम असल्यामुळे आपण अध्यक्षीय समारोपाकडे आलेलो आहोत. तर मी अध्यक्षांना विनंती करेल की नटशेलमध्ये कन्क्लूड करावं आणि पुढचा कार्यक्रम जो आहे आपल्याला 30 तारखेला त्यावेळी आपण परत डिस्कशन ठेवूया. धन्यवाद. नाही बरोबर आहे, परंतु आता आपल्याला बसवेश्वर जयंती गुढीपाडव्या एप्रिल 30 आहे ना, त्याच्या अगोदर आपण एक कार्यक्रम ठेवणार आहे 30 मार्चला. आता सध्या वेळ संपलेला आहे, पुढचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे आपल्याला 30 तारखेला परत आपण समक्ष भेटूया. जिथे कुठे आपल्याला ठिकाण कळवलं जाईल त्यावेळी परत एकदा समक्ष भेटूया. तर मी अध्यक्षांना विनंती करेल की त्यांनी अध्यक्षीय भाषणातून आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम देवादिदेव महादेव यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि ही जी आपली केअर संस्था आहे आणि त्याचं मी ब्रीद वाक्यच आहे खाली की कनेक्ट व्हा, कनेक्ट राहा. त्या वाक्यातच सर्व काही आलेलं आहे. म्हणजे एकत्रित येण्याबद्दल दुसरं काही सांगण्यासारखं नाही आहे. दुसरं असं की बरेचसेने सांगितलं वेगवेगळ्या समस्या समाजामध्ये आहेत आपल्या. प्रत्येक समाजामध्ये असला आपलाही समाज असं मला वाटतं. आता ठेंगे सरांनी सांगितलं की इथे भरपूर समाज आहे पुण्यामध्ये आणि त्यांनी हे सांगितलं की 3 महिन्यातून एक वेळ एकत्र यायला पाहिजे. तर आता आज जरी संख्या कमी असली तरी प्रथम पहिला प्रयोग आहे आणि हा प्रयोग यशस्वी झाला असंच मी म्हणेल. याला संख्या 1000 असले काय आणि हे आज यशस्वी झालाच आहे हा प्रयोग. तर 3-3 महिने जेव्हा तुम्ही कनेक्ट व्हाल तेव्हा एकत्र येईल तर विचारांची देवाणघेवाण होईल, समस्यांचं निराकरण होईल आणि पुढे मार्ग निघत जातील. हे आहे. दुसरं असं की मयूर सरांचं तर मी म्हणजे व्हॉट्सअपद्वारे त्यांचं कार्य पाहत राहतो. त्यांच्या कार्याला म्हणजे अभिवादन माझं. दुसरं असं की ज्यांनी प्रेरणा दिली खरं म्हणजे समाज एकत्र या म्हणून ठेंगे सरांनी सांगितलं की आमच्या आईने प्रेरणा दिल्या. त्या ठेंगे मावशींना मी वंदन करतो. कारण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे मुलांनी हे आईला वाटणं साहजिकच आहे. आणि असं प्रत्येक आईचं इच्छा असते असावी. या विविध क्षेत्रातले लोक इथे एकत्रित आलेले आहे. यांच्या ज्ञानाचा समाजाला कसा उपयोग होईल हे आपण एकत्र येऊन पाहिलं पाहिजे. आपल्या समाजामध्ये सर्वच काही इंजिनियर डॉक्टर आहेत असं नाही, पण जे समाजामध्ये खालच्या स्तरावर आहे, खालच्या म्हणजे जे आर्थिक त्यांना पाठबळ लागत असेल तर तो एक मुद्दा या आपण विचारात घेतला पाहिजे. काही शिष्यवृत्ती देऊ शकतो का आपण त्यांना. आता नुसतं आता लायब्ररी आता मयूर सरांनी सांगितलं की त्यांनी लायब्ररी सुरू केलेली आहे, पण मला त्यातून सगळ्यात लायब्ररी सुरू केल्यापेक्षाही त्यांचं एक वाक्य एक होतं की आम्ही मुलांना सांगतो की कुठले पुस्तकं वाचायला पाहिजेत त्यांनी पुस्तके. तर हे फार महत्त्वाचं आहे की लायब्ररीमध्ये पुस्तकं भरपूर आहेत पण कुठले मुलांनी वाचायला पाहिजेत याचंही ज्ञान मुलांना देणं आवश्यक आहे. हे विविध
समस्या आहेत त्या समस्यावर उपाय जसे जसे एकत्र व्हाल एकत्र येत राहाल त्यात उपाय सुचत जातील. आणि म्हणून पुढच्या वेळेस आता जेवढा दुसरा कार्यक्रम होईल तेव्हा जास्तीत जास्त संख्येने सर्व उपस्थित राहतील एवढी इच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. मी शेट्टी अप्पा, काशीनाथ अप्पा जगनाने, नसरापूरचे डॉक्टर, मला त्यांचं नाव विसरलो मी. त्यानंतर सर्वच मंडळी, तसेच हे सगळं करत असताना मयूरच्या पाठीमागे उभी राहिलेली आमची शुभांगी, योगेशचा मी नामोल्लेख केला पण खरं तर सगळं काम सविताने केलेलं आहे, सविता कोठाळे. आता यांचं नाव घेतल्यावर बायकोचंही नाव घ्यावं लागेल, जया. या सगळ्यांनी परत आम्हाला थोडंसं म्हणजे कोऑर्डिनेशन करून मदत केली, याबद्दल मी सगळ्यांचे ऋणनिर्देश व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. परंतु तत्पूर्वी आम्ही केअर कार्यक्रमासाठी, म्हणजे ॲक्च्युली केअरचं जे ब्रीदवाक्य आहे, कल्चर अँड आर्ट फॉर रिस्टोरेशन ऑफ एन्व्हायरमेंट, कला आणि संस्कृती संवर्धनातून पर्यावरण संवर्धन. आणि आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये मान्यवरांना एक कुंडी आणि एक सीड देत असतो आणि ते रोप परत आम्ही लावण्यासाठी परत त्यांच्याकडनं घेत असतो पुढच्या कार्यक्रमाला. तर मी मयूरला विनंती करेल की 2 मिनिटात, कारण वेळ संपलेला आहे, परत नंतर प्रत्येक कार्यक्रम आहे, तर ते टोकन ऑफ लव म्हणून ते संस्थेच्या वतीने द्यावं. आणि सर्व समाज बांधवांना पण विनंती आहे की आपल्यासाठी पण आम्ही ते एक बी आणि कुंडी बाहेर ठेवलेली आहे, माती आपली टाकावी आणि ते रोप वाढवावं. शक्य झालं तर ते रोप आम्ही परत घेऊ किंवा तुम्ही तिथे लावावं. धन्यवाद. लिंगायत समाज बांधवांबरोबरच आमचे स्नेही डॉक्टर वडोदरे यांना मी हक्काने प्रत्येक गोष्ट सांगितली. मुळात माझ्या नोकरीचं स्वरूप असं आहे की मला कधी वेळ देता येत नाही. समोर सर्वांचं लक्ष, इथे समोर सर.